नमस्कार, मी अश्विन बापट. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बहुचर्चित बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला, ज्याच्यामध्ये रामदास आठवले यांना आता स्थान मिळालेलं आहे. एक दलित पॅन्थर चळवळीतला कार्यकर्ता ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास झालेला आहे. मात्र हा प्रवास करताना त्यांनी केलेला संघर्ष तसंच येत्या 6 महिन्यामध्ये महापालिका निवडणुका देखील येऊ घातलेल्या आहेत. त्यासोबतच सेना भाजपचे सध्या असलेले संबंध, देशपातळीवर विविध राज्यांच्या निवडणुका, या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं नेमकं निरीक्षण काय आहे, त्यांचा पुढचा ॲक्शन प्लॅन कसा असणार आहे, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः रामदास आठवले आता आपल्यासोबत आहेत. आपलं खूप खूप स्वागत या कट्ट्यावर. आणि खरं तर खूप प्रश्न आहेत आपल्या सगळ्यांना, पण सुरुवात सरांपासून. रामदासजी, एक तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप काळ प्रतीक्षा होती तुम्हालाही आणि महाराष्ट्रालाही, तुम्हाला दिल्लीमध्ये कधी मंत्रिपद मिळते. तुमच्या बाकी ज्या काही सगळ्या ओळखी असतील त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची ओळख तुम्ही गेल्या काही वर्षामध्ये निर्माण केली आहे, ती शीघ्र कवी म्हणून. म्हणजे तुम्ही आलात की कविता येतीच असं ते आपोआप आहे. आता असं आहे की माझी खात्री आहे की तुम्ही एखादी कविता या आत्ताच्या प्रसंगासाठी नक्कीच केलेली असणार. केली आहे ना? केलेली आहे. पण आम्ही तुम्हाला आधीच ती कविता नाही म्हणू देणार. आम्ही आता असं ठरवलंय की आम्ही काही जणांनी आमच्यातल्या, कारण आता ते कविताचं शीघ्र कवितांचं पेव जे आहे ते सगळ्या महाराष्ट्रभर गेलेलं आहे. आता विशिष्ट पद्धतीची कविता केली की ती कविता कुणाची असं विचारायची गरज पडत नाही. ती रामदास आठवले यांची आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती झाले. तर आता तुमच्या प्रभावातनं आमच्याकडच्या काही जणांनी ज्या कविता केल्यात त्या तुम्हाला ऐकवणार आहोत. एरवी आम्ही तुमच्या ऐकतो, तर आता तुम्हाला त्यांच्या कविता ऐकायच्या एक, नंतर त्यातनं तुम्ही सांगायचं की त्यातली तुम्हाला कोणती आवडली. ठीक आहे, चला कोण पहिल्यांदा? हां, आठवले साहेब, खास तुमच्यासाठीची ही कविता आहे. माझ्या स्वप्नातील एक सुंदरी, माझ्या स्वप्नातील एक सुंदरी, ती आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची जबाबदारी, ती आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची जबाबदारी, सामाजिक न्यायाच्या दरबारी, जय हरी जय हरी जय हरी. मंत्रीपद का ऐसा हुआ मुझ पे असर, मंत्रीपद का ऐसा हुआ मुझ पे असर, खुद का नाम लेने का पड़ गया मुझको विसर. माझ्या नावाने कविता खपवतात लोक, माझ्या नावाने कविता खपवतात लोक, मला नाही आवडत असले फालतू जोक. मी आहे स्पष्ट वक्ता, मी आहे रोकठोक, द्या एक मॅकडॉनल्ड आलू टिक्की विथ कोक. पुढची कविता आहे. फॅशन इंडस्ट्रीतल्या भल्या भल्यांना वेड लावले, आपल्या ड्रेसिंग सेन्सने ज्यांनी सगळ्यांना गोठवले, त्यांना म्हणतात रामदास आठवले, त्यांना मोदींनी मंत्री म्हणून केंद्रात पाठवले. नाही, मोदींनी त्यांना केंद्रात पाठवले कारण त्यांना नाव आठवले. आणि आता मी सुरुवातीलाच करतो. तुम्ही करणार आहे का मी आधी? माझ्या ऐकणार. हा, तुझ्या ऐकतो ना. नाही की दीन दलितांचं प्रेम आयुष्यभर साठवले का, किंवा दीन दलितांचं प्रेम आयुष्यभर साठवले म्हणून केंद्रात मंत्री झाले रामदास आठवले. बहुत. आणि म्हणूनच माझ्या मिसेसनी माझ्या गट्ट्यावर मला पाठवले. अच्छा, म्हणजे मंत्री झाल्यानंतर सुद्धा हे सुटत नाही ना. तर माझी कविता म्हणजे, मला आवडतो ABPचा माझा कट्टा, मला आवडतो ABPचा माझा कट्टा, पण करू नका विनाकारण माझी थट्टा. मला आवडतो ABPचा माझा कट्टा, म्हणून तुम्ही विनाकारण करू नका माझी थट्टा. मी लावणार नाही माझ्या मंत्रिपदाला बट्टा, मी लावणार नाही माझ्या मंत्रिपदाला बट्टा, कारण मी आहे माझ्या भीमाचा पट्टा. म्हणजे अर्थातच सुरुवात जी आहे ती तुमच्या सगळा संघर्षमय जो तुमचा प्रवास आहे. म्हणजे अनेकांना माहिती आहे की तुम्ही सावळजमधून जे आलात, मुंबईत कशा तुम्ही खस्ता खाल्ल्यात, आणि एकूण सगळं चळवळ. आणि हे जेव्हा मंत्रिपदाची शपथ तुम्ही घेत होतात, काय म्हणजे पहिलं काय डोळ्यासमोर काय होतं जेव्हा तुम्हाला कळलं की आपण मंत्री बनतोय? पहिला विचार मनामध्ये काय आला? मनामध्ये हा विचार आला की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी शपथ घेतली, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेबांना संधी मिळाली 7 शतकाच्या अगोदर. तर त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मला रिपब्लिकन पक्षाचा मंत्री म्हणून
मला त्या केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदी यांनी संधी दिलेली आहे, याचा एक प्रचंड अशा पद्धतीचा आनंद होता. आणि दुःख या गोष्टीचं होतं की अजूनही देशामध्ये समता नाही. अजून या देशामध्ये माणसातली माणसं माणसामध्ये राहत नाही आहेत. तर मला कोणतं मंत्रालय मिळते बघूया, पण जर मला सामाजिक न्याय मंत्रालय मिळालं तर नक्कीच मी त्या मंत्रालयाचं सोनं करेन. आणि मला प्रचंड अशा पद्धतीचा आनंदही वाटला होता. आणि या मंत्रिमंडळामध्ये राहून मला देशभरातले 125 कोटी लोकांचं कसं काम करता येईल, माणसाला माणसाचं कसं जोडता येईल, आणि नक्की मी तो प्रयत्न करेन, अशाच पद्धतीच्या भावना माझ्यामध्ये आल्या. आणि मी ज्या लोकांसाठी काम करतोय त्या लोकांचं दुःख मी पाहिलेलं आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांचे प्रश्न मी पाहिलेले आहेत. बेरोजगार असणाऱ्या तरुणांच्या डिग्र्या घेऊन ते कसे फिरतात नोकऱ्यांसाठी ते मी पाहिलेलं आहे. आषाढीच्या महिन्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये माणसं कशी उपाशी राहतात खेड्यापाड्यामध्ये ते मी पाहिलेलं आहे. मी उपाशी राहिलेलो आहे. तर आता या सगळ्या गोष्टी करण्याची संधी जर मला मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळत असेल तर मी तो प्रयत्न करेन, अशाच भावना माझ्या मनामध्ये आल्या. पण एकूण वातावरण असं आहे आपल्याकडचं की तुम्ही ज्या प्रकारचं काम करत आलेले आहात, तुम्ही जी चळवळ आत्तापर्यंत उभी केली, ज्या चळवळीचं तुम्ही काम करत आलात, त्या चळवळीला कायमच भाजप या पक्षाबद्दल मनामध्ये खूप आक्षेप होते. आता तुम्हाला त्यांच्याबरोबर जाऊन आता बरेच दिवस झाले. हे आक्षेप मोडून काढण्यामध्ये तुम्हाला यश आलंय का? तुमच्याकडे बघण्याची जी संशयानं बघण्याची जी आत्ताची दृष्टी आहे, तर त्याच्यातनं तुम्ही कसे बाहेर पडणार आहात? तुम्ही बाहेर पडलेले आहात का? तर खांडेकरजी, तू चांगला प्रश्न विचारलास की म्हणजे राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असतात तरीसुद्धा एक वैचारिक भूमिका घेऊन राजकारण करायचं असतं. मी याच विचाराचा होतो की शिवसेना भाजपचा कठोर विरोध करणं. जातीवादी त्यांच्यावर आरोप होते, शिवसेनेवर आरोप होते, BJPवर आरोप होते, आणि मी त्यामध्ये अत्यंत खंबीरपणे त्याचं नेतृत्व मी करत होतो. तुला आठवत असेल की 90मध्ये मी दलित पॅन्थर ऑफ इंडिया नावाचं संघटन मी चालवत होतो. रिपब्लिकन पक्षाचे सगळे गट एकत्रित आले होते. शिवाजी पार्क साऱ्या मैदानावर प्रचंड प्रमाणामध्ये लोकांनी उत्साहामध्ये आमचं एक अधिवेशन झालं होतं. आणि त्यावेळेला माझं असं मत होतं की शिवसेना भाजपला हरवायचं असेल तर काँग्रेससोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्या नेत्यांनी आमचं ऐकलं नाही त्यावेळेला. जर कदाचित सगळ्या नेत्याने ऐकलं असतं माझं, कारण कट्टा माझा आहे, तर जर त्यांनी माझं ऐकलं असतं तर मी एकटा मंत्री झालो. पण प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र गवाडे, गवई साहेब एवढंच नव्हे तर जवळजवळ 14-15 मंत्री होऊ शकले असते. जर आम्ही शरद पवारांची चर्चा केली असती त्यावेळेला की आमचा युनायटेड RPI तुमच्यासोबत यायला तयार आहे, तुम्ही आम्हाला 60-70 जागा देणार आहात का? जर तुम्ही तेवढ्या जागा देणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत येतो. आणि शरद पवारांना माहिती होतं की RPI आपल्यासोबत आल्याशिवाय आपल्याला सत्ता मिळत नाही. तर मग त्यावेळेला असं होतं की समजा हे सगळे कोणी आले नाहीत पण मी एकट्याने पाठिंबा दिला, पण दलितांची भरभरून मतं काँग्रेसला मिळाली. जर मी एकट्याने पाठिंबा दिला तरी सगळी मतं मिळाली, पण आम्ही सगळ्यांनी मिळून जर पाठिंबा दिला असता तरी मतं तेवढीच मिळाली असती. पण सत्तेचा जो मोठा सहभाग आहे हा रिपब्लिकन पक्षाला कधी नव्हे अशा पद्धतीचा मिळाला असता, पण आमच्या नेत्याने ऐकलं नाही त्यावेळेला. तर मग आता वैचारिक मतभेद जे आहेत ते शिवसेना BJPसोबत होतेच. नामांतराच्या काळामध्ये BJPचा आम्हाला पाठिंबा होता. प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, BJPचे अनेक नेते असतील, ते नामांतराच्या आंदोलनामध्ये होते, जेलमध्ये आले होते. पण शिवसेनेचा मात्र त्यावेळेला त्याचा विरोध होता आणि त्यावेळेला वातावरण आम्ही त्यांच्या विरोधामध्ये होतो. पण आता तू जो प्रश्न मला विचारला आहेस की BJP बरोबर जाताना, शिवसेनेबरोबर जाताना काय परिस्थिती आहे, तर मी तुला एवढंच सांगतो की राजकारणाचा अनुभव मला शरद पवारांच्यामुळं किंवा बाकींच्यामुळं मला चांगला आलेला आहे. आणि कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा, लोकांच्या मनामधला काय निर्णय आहे तो पाहायचा. आणि आता मी ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंना भेटलो, तुम्हाला डेट आठवते, 25 जानेवारी 2011ला. आणि बाळासाहेबांना मी ज्या वेळेला पुष्पगुच्छ देण्यासाठी गेलो त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं, वाढदिवस त्यांचा अगोदर होता 23ला, पण 25ला मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. आणि माझ्या डोक्यामध्ये काय त्यांच्यावर युती करायचं असं अजिबात नव्हतं. मला असं वाटत होतं की बाबा शरद पवार त्यांचे मित्र आहेत तर मी का दुश्मनी करू.
बाकीचे लोक त्यांचे मित्र आहेत आणि मी कशाला त्यांची दुश्मनी करू. तर आपण आणि महाराष्ट्राचं राजकारण हे वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा नीतिमत्तेवर आधारलेलं राजकारण आहे, एकमेकावर प्रेम करणारं राजकारण आहे. राजकारण करायचं ते एकमेकाची दोस्ती करायची. तर त्या पद्धतीनं आता मी ज्यावेळेस बाळासाहेबांना भेटलो ते म्हणाले शिवशक्तीसोबत भीमशक्ती आल्याशिवाय राज्यात सत्ता परिवर्तन होत नाही. मी काय करू प्रश्न विचारला मी. ते म्हणाले की तुमची भीमशक्ती आमच्यासोबत आली पाहिजे, शिवसेना भाजपसोबत आली पाहिजे. आणि मग मी राज्यभर दौरा केला. 8 महिने मी सातत्यानं अनेक लोकांशी बोलत होतो, साहित्यिकांच्या बैठका घेतल्या, विचारवंतांच्या बैठकी घेतल्या, अधिकाऱ्यांशी बोललो, कार्यकर्त्यांशी बोललो आणि सगळे म्हणाले की करून टाका. वैचारिक मतभेद आहेत, असे अलायन्स झालेले आहेत. पवारसाहेब पुलूचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला जनसंघ BJP त्यांच्यासोबत होती. NDAचं सरकार आलं त्यामध्ये समाजवादी विचाराचे अनेक लोक, जॉर्ज फर्नांडिस सारखे लोक त्यामध्ये होते. त्यानंतर म्हणजे अशा पद्धतीने अनेक वेळेला युत्या झालेल्या आहेत. म्हणून मला सगळ्यांनी असा फीडबॅक दिला की वैचारिक मतभेद आहेत, आम्ही काय लगेच RSSचे विचार स्वीकारले असं नाही, BJPचे विचार स्वीकारले असं नाही आहे. पण काँग्रेसला हरवायचं असेल तर आपल्याला BJP शिवसेनेसोबतच जायला पाहिजे. मागे आम्ही शिवसेना भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसबरोबर जायला पाहिजे असं लोकमत होतं. पण तुम्हाला अचानक असं काँग्रेसला हरवलं पाहिजे असं का वाटायला लागलं? का वाटायला लागलं? कारण काँग्रेसने मला हरवलं. मला शिर्डीमध्ये नेलं आणि काँग्रेसने मला हरवलं त्या ठिकाणी. आणि माझ्या एअरटेल उदी एस्टेटच्या बंगल्यातलं सामान बाहेर काढलं. म्हणजे मी एक दलित समाजाचा कार्यकर्ता, वर्षानुवर्ष तुमची सत्ता आणण्यासाठी तुमच्यासोबत मी राहिलो आणि 2-3 महिने मे महिन्यामध्ये इलेक्शन झाली, मी त्यामध्ये हरलो. एप्रिलमध्ये इलेक्शन झाले आणि मेमध्ये रिझल्ट आले आणि मग 3 महिने बंगला ठेवण्याची आम्हाला तशी मुदत होती. पण नंतर आणि 1-2 महिने काहीतरी वाढली होती. मी महाराष्ट्रामध्ये रुडालोस केल्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये होतो प्रचारासाठी. तर ऑक्टोबरला इलेक्शन झाली की जाऊन मी बंगला खाली करणार होतो. पण त्याच्या अगोदरच त्यांनी लॉक काढलं माझं, कपाटाचे लॉक काढले, बुद्धाच्या मूर्त्या, बाबासाहेबांचे फोटो, बाबासाहेबांची पुस्तकं, माझे कपडे सगळे कपाटातून बाहेर काढले आणि बाहेर टाकले. म्हणजे ही मानवाच्या म्हणजे अत्यंत नीच अशा पद्धतीची कृती जी आहे ही काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली. म्हणून मी ठरवलं होतं की माझं सामान बाहेर काढणाऱ्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढणार मी. आणि काढलं त्यांना, दिल्लीमधूनही बाहेर काढलं आणि इथूनही बाहेर काढलेलं आहे. आता लवकर आज जाण्याची संधी त्यांना अजिबात नाही आहे. तर त्यामुळे ठीक आहे. तर म्हणून काँग्रेसच्या विरोधामध्ये या कारणामुळे मी झालो आणि लोकमत जे होतं ते काँग्रेसच्या विरोधामध्ये जात होतं. पण हा जो ज्या कारणासाठी तुम्ही बाहेर काढलं म्हणता तो तर वैयक्तिक तुमचा अपमान झाला हा आहे, पण वैचारिकरित्या तर तुम्ही काँग्रेसच्या जवळ होतात आणि भाजप आणि शिवसेनेपासून लांब होतात. मग वैयक्तिक जो विषय झाला तो विचारांपेक्षा जास्त मोठा झाला. नाही, वैयक्तिक नाही, म्हणजे वैयक्तिकचा विषय नाही आहे. परंतु राज्यामध्ये महागाई वाढलेली होती, भ्रष्टाचार वाढला होता, त्यामुळे लोकमत हे काँग्रेस विरोधामध्ये जात होतं. दलित समाज या नेहमीच BJP शिवसेनेच्या विरोधात राहिलेला आहे. दलित वस्त्यामध्ये जाणं त्यांना मुश्किल होतं. पण मी पाठिंबा दिल्यानंतर सेना भाजपचे लोक त्या वस्त्यांमध्ये गेले आणि त्यांना विचारा की त्यांना भरभरून मतं मिळाली की नाही. राज्यामध्ये 48 पैकी 42 जागा निवडून आल्या, विदर्भातल्या 10च्या 10 जागा निवडून आल्या. नितीन गडकरींना त्या ठिकाणी 40-50 हजाराचं लीड मिळालं वाटत होतं, जवळजवळ 2,80,000 लीड मिळालं. अनिल शिरोळे तुम्हाला माहीत आहे ते मागच्या निवडणुकीत 25,000 हरले होते. आता 3.5 लाखाचं लीड त्यांना पुण्यामध्ये मिळालं. याचा अर्थ असा आहे की दलितांची जी मतं आहेत ही प्रचंड प्रमाणामध्ये ही शिवसेना भाजपच्या उमेदवारांना मिळाली. विधानसभेला आता 122 जागा BJPच्या निवडून आल्या. मुख्यमंत्री सांगतायत की आठवले ज्यांच्या बाजूला जातात त्यांना सत्ता मिळते, मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते. पण आम्हाला काय मिळतंय? तर आता आम्हाला मंत्रिपद मिळालं. आता बऱ्याच दिवसानंतर पण असं आहे की मिळालं. नाही, पण असं आहे की समाज तर समजा आपण असं गृहीत धरू की तो समाज तुमच्याबरोबर, तुम्ही म्हणालात काँग्रेसला मतं द्या की काँग्रेसला देतो, भाजपला द्या म्हटलं की भाजपला देतो, पण तुम्हाला एकट्याला मंत्रिपद मिळाल्यानंतर बाकी सगळं मागं पडतं असं त्याचं आहे ना. समाजाला काय मिळतं? असं ना, समाजाचे प्रश्न सोडून आपण म्हणजे समाजासाठी म्हणजे आता मंत्री झाल्यानंतर मी 5 वर्ष मंत्री होतो तर समाजातल्या अनेक लोकांना विचार, अनेक लोकांना नोकऱ्या यायला लागल्या. झोपडपट्टीच्या विषयावरती 95ला मान्यता मिळाली पाहिजे हा प्रयत्न मी केलेला आहे. जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी आपण मदत केलेली आहे. आता सगळेच एकदम प्रश्न सुटतात असं नाही आहे. पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की गोरगरिबांच्या भल्यासाठी, त्यांच्या फायद्यासाठी सत्तेची आवश्यकता आहे. त्यामुळे आता एकदम सगळ्यांना मिळणार नाही, ते मिळालं पाहिजे.
पण मी या मंत्रिपदाचा उपयोग जो आहे तो लोकांसाठी करेन. हे मंत्रिपद माझं मंत्रिपद नाही आहे. म्हणजे हे मंत्रिपद हे देशातल्या सर्व दलितांचं गोरगरिबांचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न करेन. मला तुम्हाला असं वाटतं की मधल्या काळामध्ये हे सरकार केंद्रातलं सत्तेत आल्यानंतर ज्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं, खास करून कन्हैया कुमारचं प्रकरण असेल किंवा त्याच्या आधीचं रोहित वेमुलाचं प्रकरण जे झालं, ज्या पद्धतीनं तो विषय चिघळले किंवा चिघळवले गेले, त्याच्यातनं एक दलित समाजामध्ये या सरकारच्या बद्दलचा जो एक रोष आहे निर्माण झालेला, तो दूर करण्यासाठी म्हणून तुम्हाला हे मंत्रिपद मिळालं. जर समजा हे झालं नसतं तर कदाचित तुम्हालाही जसं काँग्रेसनं अनेक वर्ष वाट बघायला लावली तशी त्यांनी वाट बघायला लावली असती. काय मला कशामुळे केलं काय मला माहित नाही, परंतु मला करण्याचा शब्द जो आहे तो नरेंद्र मोदींनी दिला होता. कधी दिला होता सुरुवातीला? मी ज्यावेळेला त्यांना 24 मेला त्यांना भेटलो होतो, त्यांनीच मला बोलवलं होतं गुजरातला भवनमध्ये, आणि त्यांच्या अनेक सभांना मी होतो. बस्तीच्या सभेला होतो, UPच्या अनेक 2 सभेला होतो, महाराष्ट्राच्या 7-8 ठिकाणी मी सभेला होतो. त्यामुळे मी या प्रचारामध्ये ॲक्टिव्ह आहे याची त्यांना चांगली कल्पना होती. ते प्रधानमंत्री ते प्रचारामध्ये होते, तर ते CM असतानाही त्यांची माझी फार चांगली ओळख होती. तर त्यामुळं त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा तुमचं होणं आवश्यक आहे, पण आता पहिल्या राऊंडला मला छोटं मंत्रिमंडळ बनवायचं आहे, पण 3 महिन्यानंतर विस्तार होणार आहे, त्यामध्ये नक्की आम्ही तुमचा विचार करू. पण नंतर ज्यावेळेला विस्तार झाला त्यावेळेला कदाचित ही चर्चा समोर आली की आता आठवलेंना केलं तर बाकीच्यांना करावं लागेल, म्हणून त्यावेळेला माझं नाव मागे पडलं. मग आता आपण जो विषय मांडलेला आहे रोहित वेमुलाचा, तर रोहित वेमुलावर अन्याय झाला ही गोष्ट खरी आहे. त्या ठिकाणचा जो प्रभाकर राव आहे त्यांच्यावर कारवाई करा ही मागणी मी केलेली होती. सरकारबरोबर आम्ही आहोत, याचा अर्थ काय अन्याय झाला तर तो सहन करायचा अशी भूमिका आमची अजिबात नाही आहे. मी रोहित वेमुलाच्या हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये मी 20 तारखेला गेलो होतो. म्हणजे 18 तारखेला हा प्रकार झाला, 19ला राहुल गांधी त्या ठिकाणी होते आणि 20 तारखेला मी तिथं पोचलो होतो. तर तो एक अन्यायच आहे. त्यामुळं प्रशासनाने किंवा त्या हैदराबाद युनिव्हर्सिटीमधले जे अप्पाराव आहेत त्यांना बदललं पाहिजे ही मागणी माझी होतीच, आणि आजही माझी तशी मागणी आहे. मी त्यासाठी नक्की प्रयत्न करेन. परंतु स्मृती इराणीबरोबर ज्यावेळेला आमची चर्चा झाली, एक प्राध्यापक शिष्टमंडळ दिल्लीमध्ये आलं होतं आणि मला घेऊन ते तिथे गेले, तर स्मृती इराणीने सांगितलं की बाबा ते कायदेशीर आम्हाला त्यांना बदलण्याचा अधिकार नाही आहे, तो अधिकार राष्ट्रपतींचा आहे, आणि जे आम्ही कमिशन नेमलेलं आहे, कमिटी नेमलेली आहे, त्याचा जर रिपोर्ट जर त्याच्या विरोधामध्ये आला, त्यांच्या विरोधात आला, तर आम्ही ते त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू शकतो. पण आता त्या युनिव्हर्सिटीमध्ये असं आहे खांडेकर की याच्यापूर्वी 9 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. म्हणजे आता आत्महत्या लगेच जे सरकार आलं म्हणून आत्महत्या झाली असं म्हणता येणार नाही, पण प्रशासनाने चूक केली. रोहितला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, त्याला रस्टिकेट करण्यात आलं, त्याच्यावर अन्याय झाला, त्या ठिकाणच्या काही इतर विद्यार्थी संघटनांनीही त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला. तर अशा काही गोष्टी आहेत की, पण आमचं म्हणणं असं होतं की रोहित दलित आहे की नाही, तो तर नसेल दलित, त्याची आई तर दलित आहे, त्याचा बाप OBC होता, त्यांचा ड्रायव्हर झालेला आहे, त्याच्या भावाचं सर्टिफिकेट, त्याचं सर्टिफिकेट शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट आईचं, त्यामुळं तो दलित आहे की नाही हा फारच चर्चा न करतो, दलित होता तो, परंतु त्याच्यावर अन्याय झाला त्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागली. ही बाब अत्यंत सिरियस आहे आणि कोणावर त्याचा प्रसंग येऊ नये. तर आता रोहितचाही विषय आहे, त्यानंतर आपला कन्हैया कुमारचाही विषय आहे. तर आता कन्हैया कुमारच्याही संबंधामध्ये माझं मत असं आहे की कन्हैया कुमारवरती डायरेक्ट देशद्रोहाचा गुन्हा न लावता, पण ही गोष्ट खरी आहे की त्या ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. खरा एक खोटा आहे, परंतु मीडियाने ते समोर आणलं की रोहित आपला कन्हैया कुमार बोलत असताना त्या ठिकाणी खालून अशा घोषणा आल्या पाकिस्तान जिंदाबादच्या. मग आता ती चित्रफित कुणीतरी बोगस बनवली, काय झालं की काय झालं त्याची चौकशी करावी. पण जर पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या जात असतील, अफजल गुरुनी ज्या आतंकवाद्यांना सपोर्ट केला ते आतंकवादी पार्लमेंटमध्ये आले आणि त्या पार्लमेंटमध्ये अनेक खासदारी त्यावेळेला बळी पडू शकले असते, त्यामध्ये 13 लोकांची हत्या झाली त्यामध्ये. तर अशा अफजल गुरुच्या फाशीच्या दिवशी अशा पद्धतीनं सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करण्याची आवश्यकता नव्हती. जर रोहित कन्हैया कुमार जर आता सांगत आहे की मी राष्ट्रवादी आहे, मी बाबासाहेबांच्या संविधानावर प्रेम करतो, तर हे जर तो सगळं मान्य करतोय, तर मग त्या दिवशी का तो मोर्चा काढला, त्या दिवशी का ते एकत्र आले,
पण तरीही माझं मत असं आहे की कन्हैया कुमार काय दो ध्रुव असं म्हणता येणार नाही. आता आम्ही अनेक वेळेला भाषण देत असताना खालून घोषणा ते देतात. मोर्चा चालला तर कोणी शिवाळे करणाऱ्या घोषणा देतात, मी त्यांना लगेच थांबवतो. अचानकपणे जर कोणी बोललं असेल तर त्याला एकदम कन्हैया कुमार दोषी असंही म्हणता येणार नाही. खालून जर घोषणा आली असतील अशा तर, पण त्या नक्की घोषणा जर आली असतील तर त्यांच्यावरती कारवाई करा असं म्हणणं कन्हैया कुमारचंही होतं. तर म्हणून मला मंत्री केलेलं आहे ते नाही. पण प्रश्न असा आहे की हे सगळं जे वातावरण आहे हे सरकारच्या विरोधातलं जे वातावरण आहे, तर तुम्हाला मंत्री केल्यामुळं ह्या परिस्थितीमध्ये फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? आणि जर असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आहात? हे वातावरण नाही आता माझं वातावरण आता हे करण्यासाठी मी नक्की हा प्रयत्न करेन. बाबा काय थोडं कमी जास्त सरकारच्या काळामध्ये होती असतं, परंतु मी आता इथं आल्यानंतर मात्र नक्कीच त्याच्यामध्ये कशी सुधारणा करू शकतो हा प्रयत्न मी करणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी हे त्यांच्यावर जरी काय आरोप झाले तरी नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे पवित्र आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि हे संविधान माझा धर्मग्रंथ आहे. तिरंगा झेंडा माझ्या सरकारचा झेंडा आहे. तरी बीजेपीचा अजेंडा वेगळा असला ही चर्चा पुन्हा पुन्हा करण्यात येते. काँग्रेसकडून ही चर्चा करण्यात येते की आता एका घटना बदलणार आहेत. मी त्यांना सांगितलं की घटना बदलणाऱ्यांना मी किंवा आम्ही बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही. घटना कोणी बदलू शकत नाही. मागे तुला माहीत आहे की अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये एक व्यंकटचलैया यांच्या नेतृत्वाखाली कमिशन नेमलं होतं आणि त्याचा रिपोर्ट असा आलेला आहे की या घटनेमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नाही. घटना एवढी मोठी आहे, ताकदवार आहे आणि तुम्हाला कायदे बदलायचे असतील तर तो पार्लमेंटला अधिकार आहे. आतापर्यंत 104-5 अमेंडमेंट झालेले आहेत. त्यामुळं मला वाटतं की नरेंद्र मोदींनी इंदू मिलच्या जागेवरचा प्रश्न असेल, त्यानंतर लंडनचं घर असेल, 26 अलीपूर रोडच्या स्मारकाचा प्रश्न असेल, जनपद रोडवरती 5 बंगले घेऊन तिथं बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनची एक मोठी लायब्ररीचा विषय असेल, महाडला मदत असेल, त्यानंतर महूला मदत असेल, तर अशा चांगल्या गोष्टी ते करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे माझा प्रयत्न हा राहणार आहे की बाबा जातीवाद अमुक तमुक असे पॉलिटिकल आरोप करण्यापेक्षा काँग्रेसने सरकारला सहकार्य केलं पाहिजे. आता GSTचं बिल पास होत नाही, कुठलंच बिल पास होत नाही. लोकशाहीमध्ये असं नाही चालत. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला तेवढंच महत्त्व आहे आणि सरकार चालवण्यासाठी लोकांच्या भल्यासाठी विरोधी पक्षांनी सरकारला बिल पास होण्यासाठी मदत करायची असते, पण काँग्रेसकडून ती केली जात नाही. BJPच्या काळामध्ये BJP अपोजिटला असताना ते मदत करत होते, बिलं पास होत होती. आता पास होत नाहीत. राज्यसभेमध्ये काँग्रेसची मेजॉरिटी आहे, असू दे तुमची मेजॉरिटी, परंतु चांगल्या कामासाठी आणि तुम्हाला सुचवण्याचा अधिकार आहे ना. GST बिल जे आहे ते ड्राफ्ट सुरुवातीचा थोडासा अन्यायकारक होता, म्हणजे शेतकऱ्यांना न विचारता त्यांच्या जमीन ताब्यामध्ये घ्या अशा पद्धतीचा ड्राफ्ट जो आहे तो ड्राफ्ट करण्यात आला होता. त्याला आमचा विरोध होता. त्यानंतर नरेंद्र मोदीच म्हणाले की तुम्हाला तुमच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना तुम्ही मांडा, आपण सर्वानुमती ती बिल पास करूया. तर त्या पद्धतीनं म्हणजे मी हा प्रयत्न करेन. मला काय केंद्रात जसे अनेक प्रश्न आहेत तसा मागच्या काही दिवसामध्ये राज्यात एक प्रश्न गाजतोय, तो म्हणजे दादरमधल्या आंबेडकर भवनाचा प्रश्न. तुम्ही त्याच्याबद्दल बऱ्याचपैकी तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीनं आंबेडकर भवनाच्या पुनर्विकासासाठी ते आंबेडकर भवन पाडण्यात आलं, त्यानंतर एक गट आक्रमक झाला आणि त्या विरोधात जोरात वाद सुरू झाला. त्यानंतर तुम्ही पण एक ऑफर दिली की त्या प्रकाश आंबेडकरांना एक पर्यायी जागा द्यावी आणि तो प्रश्न मार्गी लावावा. त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी थेट तुम्हाला सांगितलं की तुमचा बंगला जर का देणार असेल तर मी मागे घेतो. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता की त्यांनी दिलेली ऑफर आणि तुमचं उत्तर काय आहे सगळ्यावर? मी कसं बघतो म्हणजे ते जसं माझ्याकडे बघतात तसं मी बघत नाही आहे. म्हणजे मी अशा पद्धतीनं राजकारण कधीच मी करत नाही. मी फक्त मला काय त्या वादाची घेणं देणं नाही. मला त्या जागेमधली एक फूट ही जागा मला नको आहे. परंतु मला ज्या वेळेला माझ्याकडे ट्रस्टी आली, मी ज्या वेळेला हे आंबेडकर भवन तोडलं त्याच्या अगोदर काय त्यांनी माझी चर्चा केली नव्हती. परंतु हे त्यांचं आंदोलन बाळासाहेबांचं सुरू झाल्यानंतर ट्रस्टी मी धर्मशाळेला होतो, मी तिकडून मी आल्यानंतर मग माझ्याकडे ते ट्रस्टी आले आणि ते म्हणाले की बाबा असं झालेलं आहे आणि आता काय करायचं. तर मी म्हणालो की बाबा आता तुम्ही बाळासाहेबांना विचारून तुम्ही ते तोडायला पाहिजे होतं आणि आंबेडकर भवन हे काही मेमोरियल नाही आहे. आंबेडकर भवन जे आहे ते पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट नावाची संस्था बाबासाहेबांनी 1946 मध्ये स्थापन केली
आणि त्यांनी नायगावमध्ये एक प्रेस त्यांची होती आणि त्या ठिकाणी जे मूक नायक आहे, प्रबुद्ध भारत आहे, जनता आहे हे पत्र ते त्यांनी गायचं. तर ती जागा हलवल्यानंतर ही जागा काहीतरी मिळाली इम्प्रुव्हमेंट ट्रस्टला आणि मग त्या इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या जागेमध्ये हे कार्यालय प्रेस आणण्यात आली. तर मग आता ती जी प्रेसची जागा जी आहे ती आंबेडकर फॅमिलीच्या नावावर आहे, परंतु ती पूर्ण जागा जी आहे ती पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची आहे. आणि मग आता त्या जागेवर आता ती जमीन ते इमारत काहीतरी खिळखिळी होत आली होती. गेली 2-3 वर्ष काहीतरी महानगरपालिका नोटीस देत होती ते तोडा म्हणून, परंतु बाळासाहेबांनी ट्रस्टीचं काही जमत नव्हतं, त्यामुळे तो काही निर्णय होऊ शकला नव्हता. परंतु म्युन्सिपाल्टीचा सारखा तगादा असल्यामुळे आम्ही ते तोडलं असं त्यांचं म्हणणं आहे. रात्री का तोडलं तर आता दिवसा तोडलं असतं तर अडचणी झाली असती म्हणून त्यांनी ते तोडलं. मग आता माझं मत आता असं आहे की याच्यामध्ये काहीतरी पर्याय मार्ग काढला पाहिजे आणि आता बाळासाहेबांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. आणि ट्रस्टीचा वाद जर असेल तर मला ट्रस्टीची घेणं देणं नाही, कुठल्याही ट्रस्टीच्या वतीनं करा, परंतु त्या ठिकाणी 17 माळ्याच्या बिल्डिंगला राज्य सरकारने 60 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. चांगलं काम होत असेल तर मला वाटतं की त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आणि मग त्या 38 फुटाच्या जागेच्या बदल्यामध्ये बाळासाहेबांना किंवा आंबेडकर फॅमिलीला त्याच्या डबल जागा जी आहे 7-8 हजार फूट असेल, 8-10 हजार फूट असेल ती द्यावी आणि मला वाटतं की हा वाद मिटवावा. आता माझा बंगला जर बाळासाहेबांना पाहिजे असेल तर काय हरकत नाही, मी वर एखादा माळा बांधतो आणि त्यांच्यासाठी तो माळा मी ते देतो. पण तो माळा दिल्यानंतर मग राजघराचं काय हाही प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे मी गमतीनं असं म्हणालो की जर त्यांना सगळा माझा बंगला पाहिजे असेल तर मग मला राजगृह द्या, परंतु नाही मी जरी म्हणालो असलो तरी मला बाबासाहेबांच्या त्या पावन स्पर्श आणि पावन झालेलं ते सगळा एरिया आहे. त्यामुळं आमचं काय असं म्हणणं नाही आहे, पण मी काय असं म्हणत नाही की बाबा हे असं करा. पण तू जे विचारलं तर आता याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढला पाहिजे. समाजातल्या लोकांनी थोडंसं प्रॅक्टिकली बघितलं पाहिजे. आंबेडकर भवन तोडलं असं लोकांना वाटल्यामुळं लोकांना काय सगळा इतिहास माहीत नाही. पण जर कोणती ट्रस्टी खरी आहे हे चॅरिटी कमिशनरने तर सांगावं आणि चॅरिटी कमिशनर जी ट्रस्टी खरी आहे त्या ट्रस्टीने ते काम करावं असं माझं मत आहे. पण जर 17 माळ्याची बिल्डिंग चांगली उभी राहत असेल, दादरच्या त्या परिसरामध्ये आंबेडकर भवन नावाची सर्वात उंच इमारत जी आहे ती जर होत असेल तर मला असं वाटतं की कुठंतरी सगळ्यांनी सामोपचाराने हा विषय काय घेतला पाहिजे. आणि नसेल बांधायचं तर माझी काय हरकत नाही, तर काय जे करायचं असेल ते करा, परंतु जर चांगलं होत असेल तर त्या चांगल्याला पाठिंबा दिला पाहिजे असं माझं मत आहे. पण प्रकाश आंबेडकर या संदर्भात एक मोर्चा पण काढणार आहेत आणि त्या संदर्भात जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांनी सांगितले की आठवले केंद्रामध्ये मंत्री झाले. असा प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर असं म्हटले की कोण आठवले, मी त्यांना ओळखत नाही. असे कित्येक मंत्री आले आणि गेले असं पण त्यांनी पुढे त्याला जोडून टाकलं. नाही ठीक आहे ना, तर ते म्हणजे बरोबर आहे, म्हणजे मंत्रिपद येतं जातं वगैरे हे सगळं खरं आहे आणि मी काही त्यांना ओळखत नाही, पण मी त्यांना ओळखतो. ते बाबासाहेबांचे नातू आहेत आणि बाबासाहेबांच्या नातूला कोण ओळखत नाही, आता मला कोणीच ओळखत नाही. म्हणजे बाळासाहेब मला ओळखत नाहीत असं म्हणत असतील तर चांगली गोष्ट आहे. मी काय त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही, माझ्याकडे बोलण्यासारखं भरपूर असलं तरी असल्या व्यक्तिगत वादामध्ये मी कधीच पडत नाही. मी जरी शिवसेना भाजपसोबत असलो तरी काँग्रेसवाल्यांच्या नेत्यांच्या विरुद्ध मी अजिबात बोलत नाही. याची चौकशी करा, त्याच्या उचापती करा, हे काम माझं अजिबात नाही आहे. त्यामुळं आणि मी शिवसेना भाजपच्या विरोधात होतो त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल मी आदर व्यक्त करत होतो की ते महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत, माझी वैचारिक मतभेद आहेत, परंतु बाळासाहेबांच्याबद्दल कोणी एकेरी बोलू नये. बोलायचं असेल तर तुम्ही वैचारिक टीका करा, परंतु एकेरी त्यांना बोलू नये. ती महाराष्ट्रातली एक मोठी व्यक्ती आहे. तर माझी जी पद्धत आहे ती अशी पद्धत आहे आणि मी राजकारणामध्ये आल्यानंतर मी कुठल्याही नेत्याच्या विरुद्ध बोलत नाही. रिपब्लिकन पक्षाचा नेता हा असा आहे, तो तसा आहे, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. तर माझं मत असं आहे त्याला जे काय करायचं करू द्या, मला जे करायचं मी करणारच आहे. त्यामुळं असा वाद न करता सगळ्यांनी मला वाटतं जरी सोबत राहायचं की राहायचं नसेल तरी एकमेकाचा आदर ठेवला पाहिजे, राजकारणामध्ये आदर ठेवला पाहिजे. आणि जे स्वतःला बुद्धिस्ट समजतात त्याने आपलं मन शांत ठेवलं पाहिजे, मनातला अहंकार बाजूला काढला पाहिजे. मनामध्ये अहंकार ठेवणारा माणूस बुद्धिस्ट असू शकत नाही. मला तर मी तसा फार रागिष्ट माणूस आहे, पण मी माझा राग तर दाखवत नाही. म्हणजे राग कुठेही तर दाखवणं हे काय मला मी पॅंथरच्या मोहिमेमधून आलेलो आहे आणि आम्हाला आनंद आहे की म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर
एक मंत्री झालेला आहे पॅन्थर, म्हणजे माझ्यासारख्या पॅन्थरला ती संधी मिळालेली आहे. ठीक आहे, आता बाळासाहेब काही जरी म्हटले तरी मी काही त्यांच्या विरोधामध्ये बोलणार नाही. आणि आंबेडकर भवनचा वाद कसा मिटवायचा त्यांनी मिटवावा, नसेल मिटवायचा तरी माझी काही हरकत नाही. त्यांना काय करायचं त्यांनी करू द्या. म्हणजे तुम्ही 85 ते 90च्या काळापासून अगदी काल परवा मंत्री होईपर्यंत एक 30-35 वर्षांमध्ये तुमच्यासोबतचे सगळे सहकारी संपले. म्हणजे तुमच्यासोबत जे कार्यकर्ते होते किंवा तुम्ही ज्या चळवळीमधून आलात त्या चळवळीतले नेते आज म्हणजे आले आणि तिथं संपले. पण आठवले कायम चर्चेमध्ये राहिले, सत्तेमध्ये राहिले. सत्ताधाऱ्यांसोबतच आठवले राहतात असा कायम आरोप होतो. त्यांना काय सांगाल? नाही, आरोप होत नाही. म्हणजे मी ज्यांच्याबरोबर जातो त्यांना सत्ता मिळते. मी सत्तेसाठी त्याच करतोय असं नाही. मला काय, माझं जे मी खासदार नव्हतो तरी माझ्यासोबत लोक होते, मंत्री नव्हतो तरी माझ्यासोबत लोक होते, मंत्री झाल्यानंतर अजून माणसं वाढतात. म्हणजे मी कार्यकर्ता आहे, मी तळागाळातला कार्यकर्ता आहे, लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. कुणाला काय म्हणायचं असेल ते म्हणू, पण मी काय मंत्रिपदासाठी मी सगळं करतोय असं अजिबात नाही आहे. आणि पण मला मंत्रिपद मिळते, त्यांना मिळत नाही म्हणून त्यांना मंत्रिपद मिळत नाही, तेच मला का मिळत नाही तेच मला कळत नाही. त्यामुळं ठीक आहे, तर तो भाग नाही. कुणी आरोप करायचे असतील तर आरोप करायला काय आरोप करता येतात, परंतु मंत्रिपदासाठी अजिबात मी काम करत नाही. आणि मला मंत्रिपद आता मिळालेलं आहे आणि मी मंत्रिपदाच्या मागे लागलो असं अजिबात नाही. माझं मंत्री नसताना काम चाललेलं आहे. देशभर माझे दौरे होते. मी आता भारत यात्रा काढली, त्या भारत यात्रेमध्ये देशातल्या जवळजवळ 19 राज्यामध्ये मी जाऊन आलो. त्याच्या अगोदरी माझा पक्ष आहे, तिथं मी प्रत्येक वेळेला मी जात असतो. एका महिन्याला माझा जर तुम्ही प्रवास काढला तर ग्रीनिज बुकामध्ये नोंद होईल असं आहे, पण मला ती नोंद नाही करायची. माझी नोंद आहे ती माझ्या मनामध्ये आहे, माझ्या समाजामध्ये माझी नोंद आहे. त्यामुळे असलं काहीतरी रेकॉर्ड करण्यासाठी काय मला काम करायचं नाही. पण माझे दौरे एका महिन्याला मी 7, 8, 10 राज्यामध्ये जातो. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मी जातो. एका जिल्ह्यामध्ये गेलो तर त्या जिल्ह्यामध्ये 200-300 किलोमीटरचा प्रवास होतो. त्यामुळं माझं काम मी करतोय. ज्यांना टीका करायची असेल ती करा, पण मी एवढं सांगतो की जेवढी करायची असेल तेवढी करा तुम्ही माझ्यावर टीका. जेवढी करायची असेल तेवढी करा तुम्ही माझ्यावर टीका, पण ती पचवायची कशी ते माझ्यावरून शिका. आठवले साहेब, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही ज्यांच्या टीका जी असते ती मंत्रिपदासाठी आता म्हणत असेल ठीक आहे, पण मी मंत्रिपदासाठी अजिबात मागे लागलेलो नाही. पण जर आमच्यामुळं तुम्हाला सत्ता मिळते तर आम्हाला का सत्ता नको, आम्हालाही ती मिळाली पाहिजे. त्याचा छोटासा सत्कूर वाटा आम्हाला मिळाला पाहिजे अशी समाजाची इच्छा असते. आणि म्हणून ठीक आहे, चर्चा करा. तुम्ही असं म्हणालात आता की तुम्ही ज्यांच्याबरोबर जाता त्यांना सत्ता मिळते, कदाचित त्यांना पण हे पटलं म्हणून आता तुम्हाला मंत्रिपद देताना असं सगळ्यांचं आकलन आहे की मुंबई महापालिका निवडणुका आल्यात आणि त्याच्यासोबत महाराष्ट्रातल्या बाकी पण पुणे असेल, ठाणे असेल, जिथं रिपब्लिकन पक्ष असेल किंवा दलित समाज असेल यांची वोट बँक आहे आणि ते इतक्या छोट्या छोट्या प्रमाणात पॉकेट्समध्ये आहे की नगरपालिकेची निवडणूक, महानगरपालिका निवडणूक पूर्णपणे बदलवू शकतात, पूर्णपणे गणितं बदलू शकतात अशी ती ताकद आहे. आणि म्हणून आता तुम्हाला केंद्रात मंत्रिपद दिलं आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशची निवडणूक समोर आलेली आहे. मायावतींसारखा पक्ष जो पुन्हा बाबासाहेबांचा वारसा सांगतो ते समोर आहेत, तिथं तुमचा परत उपयोग होईल. त्याच्यामुळे या 2 निवडणुकांसाठी तुमचा उपयोग म्हणून केंद्रात मंत्रिपद दिलंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे. हा, म्हणजे आता तो म्हणतो ते खरी गोष्ट आहे. कदाचित हा विचार मोदी साहेबांनी केला असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमित शहा हे आणि मी अनेक महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचारामध्ये आम्ही होतो. त्यामुळं त्यांनाही माहीत आहे की ती ज्या ज्या ठिकाणी गेली तिथे निळे झेंडे फडकवतच आमचे लोक त्यांच्या सभेला असायचे. आणि मला ते सांगत होते की तुमचे लोक प्रत्येक सभेमध्ये ती ज्या ज्या ठिकाणी गेले तिथं RPIचे लोक तिथं अत्यंत उत्साहाने त्यामध्ये सामील झाले होते. तर आता एकतर मला मंत्री केल्यानंतर म्हणजे राजकारणामध्ये सगळेजण फायद्यासाठी करतात. काँग्रेसवाले मला त्यांनी मंत्री केलं ते फायद्यासाठीच केलं. त्यामुळं BJPने जर असं केलं तर ते BJPने त्यांच्या फायद्यासाठी केलं असं म्हणून चालणार नाही. पण ठीक आहे, तर आता मला मंत्री केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये जर या ठिकाणी BJPला फायदा मिळत असेल तर आता मी हा प्रयत्न करणार आहे की सेना भाजपने एकत्र यावं. पण ते एकत्र येतील असं मला वाटत नाही आणि ते एकत्र येतील असंही मला वाटत नाही आणि यावंच असंही मला वाटत नाही असं नाही. परंतु त्यांनी एकत्र आलं पाहिजे. आता मी उद्धवजींना उद्या भेटणार आहे. भाजपचं गणित कदाचित असं आहे. तर मग आता असं आहे की आता उद्धवजींना मी उद्या भेटणार आहे आणि माझं मत शिवसेना भाजपच्या वादाबद्दल असं आहे की दोन्ही काँग्रेसवाले असेच भांडत राहिले, एकमेकाच्या उकाळ्या पाकाळ्या काढत राहिले.
एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत राहिले आणि त्याचा परिणाम हाच आहे की 2014मध्ये त्यांना सत्ता सोडावी लागली. जर अशी परिस्थिती आहे, त्यामुळे जर आता शिवसेना भाजप जर एकत्रित आलेले आहेत तर ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी दोघांनी विचाराने कराव्यात. पण जर ते एकत्र आले तर तुमच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या कमी होतील. तुम्ही जर एका पक्षाबरोबर राहिला तर तुम्हाला जास्त जागा मिळतील. हा नाही, आता मागे ज्या वेळेला 2014मध्ये 2012मध्ये जी महानगरपालिका झाली होती त्यावेळेला RPL 29 जागा मिळाल्या होत्या. आमची एकच जागा निवडून आली. तर आता यावेळेला बघूया, म्हणजे आता यावेळेला जर दोघांनी एकत्र यावं हा प्रयत्न मी करणार आहे. त्याच्यासाठी तुमच्या जागा सोडायला तुम्ही तयार आहात? हां, त्यांनी जर तुम्ही स्वतः त्याच्यासाठी कमी जागा स्वतःला घ्यायलाही तयार आहात? नाही, कमी जागा त्यांना द्यायला मी तयार आहे. त्यामुळं कमी जागाचा विषय नाही, पण आता 29 जागा मागे ते दिल्या होत्या आम्हाला. आता एक तर शिवसेना भाजपमध्ये पूर्वीचा फॉर्म्युला चालणार नाही. आता BJPवाले जास्त जागा मागतील आणि ते जर शिवसेनेला परवडत असेल, शिवसेना ते मान्य करत असेल तर शिवसेना भाजप एकत्र येऊ शकतात. पण जर तशा पद्धतीचा प्रस्ताव जर शिवसेनेने मान्य केला नाही तर दोघांमध्ये युती होत नाही. आणि मग जर शिवसेना भाजपमध्ये युती झाली नाही तर मग रिपब्लिकन पक्ष कुठे जाणार? कुठे जाणार? कुठे जाणार तुम्ही सांगाल तिथे जाणार. त्यामुळं कुठे जाणार? तर मग आता परिस्थिती आता अशी आहे की आमचा नॅचरल अलायन्स जो आहे आताचा तो मला राज्यसभेवर पाठवण्यापासून आम्ही BJP सोबत आहोत. त्यानंतर मग विधानसभेमध्ये आम्ही BJP सोबत आलो. उद्धवजींनी मला ऑफर दिली होती की आनंद गीतेंचं राजीनामा घेऊन तुम्हाला आता ताबडतोब केंद्रामध्ये मंत्री करतो. काय सांगता? कधीची गोष्ट आहे? आत्ता नाही, आता नाही. आपल्या ज्यावेळेला शिवसेना भाजप युती तुटली असेंब्लीच्या वेळेला, त्यावेळेला उद्धवजींबरोबर जी माझी चर्चा झाली. आता काय करायचं आम्ही, आता शिवसेना भाजपने युती तोडली, जायचं कोणाबरोबर? मग मी म्हणालो की आपण दोघांसोबतही चर्चा करूया आणि बघूया कोणासोबत जायचं. आणि जरी BJPने मला खासदारकी दिली असली तरी आम्ही त्यांचे लोक एवढे निवडून आणले, दोघांचे 42. त्यामुळं आम्ही काही त्यांच्यावर उपकार केला नाही, त्यांनी आमच्यावर उपकार केलेले नाही. दोघांचा अलायन्स होता. तर मग आता जर उद्धवजी असं मला म्हणाले होते की जर शिवशक्ती भीमशक्तीचा नारा बाळासाहेबांचा पुढून जायचा असेल तर तुम्ही जर आमच्यासोबत आला तर तुम्हाला केंद्रात जायचं असेल तर आनंद गीतेंचं मंत्रिपद, जायचं नसेल तर डेप्युटी चीफ मिनिस्टर, हे सगळं देतो. पण मग का नाही घेतलं तुम्ही? का नाही घेतलं? नाही, का नाही घेतलं म्हणजे अजून मिळालं नाही, काय घेणार ते? नाही, पण त्यावेळेला असं आहे काय घेणार म्हणजे त्यावेळेला मी असा विचार केला की बाबा आता केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, दलितांच्या हिताचा काही विचार करायचा असेल तर आपल्याला हिंदू मिलचा विषय आहे, लंडनच्या घराचा विषय आहे, बाकीचे विषय आहेत. तर आता हे सगळं करायचं असेल तर आपण BJP सोबत राहिलो पाहिजे. त्यामुळे तुम्ही कॅबिनेट मंत्रिपद जे तुम्हाला मिळू शकलं असतं त्याचा त्याग केला? कुठलं कॅबिनेट? ते अनंत गीतेंचं मंत्रिपद तुम्हाला देऊ केलं होतं ना? हां, आनंद गीतेंचं मंत्रिपद जे आहे ते मिळालं असतं. परंतु नंतर मी असा विचार केला की आता शिवसेना भाजपमध्ये मोठी तेढ निर्माण झालेली आहे, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर आनंद गीतेंचं मंत्रिपद जरी मी घेतलं तर शपथविधी होण्याच्या अगोदरच माझं मंत्रिपद जाईल. त्यामुळं कारण पुढे कारण आता इलेक्शन नंतर शपथविधी होणार, लगेच काही शपथविधी होणार नाही. आणि शिवसेनेने जर अलायन्स तोडलेला आहे तर लगेच ते शपथ येतील असं वाटत नव्हतं. म्हणजे मला असं वाटलं की शिवसेनेलाच घेतले, आनंद गीतेलाच काढून टाकलं तर मग मला वाटतं घेणार. त्यामुळं मी हा विचार केला आहे बाबा ठीक आहे की बाबा आता यांच्यासोबत उद्धवजी माझे मित्र आहेत. मी त्यांच्या सेना भाजपमध्ये वाद असला तर उद्धवजीबद्दल मी आदराने बोललेलो आहे. ते एक चांगले नेते आहेत, बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. त्यांनी 63 जागा निवडून आणल्यानंतर एकट्याने का सेना, तर ते माझे मित्र आहेत. जरी मी BJP सोबत असलो तरी उद्धवजी माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळं म्हणजे आपण म्हणाला त्याप्रमाणे ते केंद्रीय मंत्रिपद मी का घेतलं नाही तर ते मला माहीत होतं की त्यावेळेला घेण्याचा प्रयत्न केला तर हे आता मिळालेलं आहे ते मिळालं नसतं. त्यामुळं तर ठीक आहे. तर म्हणून आता माझा प्रयत्न हा राहणार आहे की शिवसेना भाजपने एकत्र यावं महापालिकेमध्ये. जर तुम्ही एकत्र येत नसाल तर मग BJP सोबत आमचा अलायन्स होईल आणि मग BJP सोबत जर अलायन्स झाला तर आम्हाला एक 50-60 जागा जर BJPने दिल्या तर बऱ्याच जागा आम्ही निवडून आणू शकतो. आमची व्होट बँक आहे. तुम्हाला असं वाटतं का की त्या परिस्थितीमध्ये BJPची आत्ता परवा जी एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण
सत्ता आपल्या बळावर मिळवायची महापालिकेमध्ये असं जे ठरवलं तर ते तसं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यांच्या बळावर जर ते असं म्हणत असतील तर त्यांच्या बळावर होणार नाही. ती सत्ता आली तर माझ्या बळावर येऊ शकेल, म्हणजे आमच्या बळावर दलितांच्या मतावर सत्ता येऊ शकेल. मुंबई शहरामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की RPI मध्ये किती गट असले तरी माझा गट हा प्रत्येक विभागामध्ये आहे. गल्ली गल्लीमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. त्यामुळं जर BJP आणि RPI जर एकत्रित आले तर सत्तेपर्यंत आम्ही पोचू शकतो. पण जर आम्ही सत्तेपर्यंत पोचलो नाही तर उद्धवजींना घेऊन आम्ही सत्तेमध्ये पोचू शकतो. त्यामुळं नंतर का असेना, जसं कल्याण डोंबिवलीमध्ये ते दोघे वेगळे लढले आणि नंतर एकत्रित आले, तसं मी प्रयत्न करेन की बाबा जर सत्ता पाहिजे असेल तर एकत्र या. जागा कमी पडल्या तर उद्धवजींचा पाठिंबा घेऊन मला वाटतं की सत्ता स्थापन होऊ शकेल. रामदासजी, तुम्ही म्हणताय की गल्ली गल्लीमध्ये वॉर्डामध्ये तुमचे कार्यकर्ते आहेत, पण आठवले म्हटले की RPI आणि RPI म्हटलं की आठवले एवढंच समीकरण आहे. या काळाच्या ओघात फक्त आठवले मोठे झाले, पक्ष मोठा झाला नाही, संकोची राहिला, असं तुम्हाला वाटत नाही का? कारण फक्त एक हाताच्या बोटावर मोजणे इतपत जागा तुमच्या निवडून येतात, एखादं मंत्रीपद तुमच्या गळ्यात पडतं आणि त्याच्यावर तुम्ही समाधानी राहता. हे समाधानी राहणं तुमच्या पक्षाला मारक आहे असं तुम्हाला वाटत नाही का? बरोबर आहे ना, माझ्या पक्षाला ते मारक आहे. म्हणजे माझा पक्ष हा स्वतःच्या बळावर उभा राहायला पाहिजे असं माझं मत आहे. मला एकट्याला मंत्रिपद मिळाल्यानंतर सगळे प्रश्न सुटले असं अजिबात होणार नाही. तर एक तर आता माझा पक्ष सगळ्या ठिकाणी आहे, पण तू जो प्रश्न विचारला आहे त्यासाठी मी अत्यंत गंभीर आहे की आम्ही आमची माणसं निवडून आणू शकत नाही आमच्या ताकदीवर. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा 1952च्या निवडणुकीमध्ये हारले म्हणून त्यांनी सगळ्या जातींना घेऊन रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची भूमिका घेतली. आणि माझा प्रयत्न आता असा आहे की मी ब्राह्मण आघाडी, मराठा आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, OBC आघाडी, मातंग आघाडी अशा आघाड्या मी केलेल्या आहेत. आणि माझा प्रयत्न असा आहे की ठीक आहे, माझा पक्ष मोठा नाही असं नाही, म्हणजे मी मोठा झालो तर माझा पक्ष मोठा होतो, माझा पक्ष मोठा झाला तर मी मोठा होणार आहे. पण आमच्यामध्ये कुणाला निवडून आणायची ताकद आहे, परंतु आम्ही अजून निवडून येत नाही याची खंत माझ्या मनामध्ये आहे. बाबासाहेबांचा RPI आम्ही अजून उभा करू शकलो नाही. आणि म्हणून आता जर आम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी कुठून निवडून यायचं तसं काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो प्रयत्न आम्ही करतो आहोत. म्हणजे म्हणून स्वतःच्या बळावर आम्हाला 5-25 जागा निवडून आणण्याची तयारी आम्हाला करावी लागेल. तशा सगळ्या जातीचे उमेदवार आमच्यामध्ये आणावे लागतील. आणि मायावतींनी केलेला जो प्रयोग आहे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तशा पद्धतीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये आम्हाला करावा लागेल. आणि म्हणून आता शेवटी मी प्रयत्न करणार आहे की मला जर मंत्रिपदावर आता घेतलेलं आहे तर उत्तर प्रदेशमध्ये मी आता जाणार आहे आणि हत्तीला सांगणार आहे की हत्ती मूळ सिम्बॉल आमचा आहे, तो RPIचा सिम्बॉल आहे. म्हणजे हाथी मेरा साथी था लेकिन अभी उधर काय गेली चला गया. तर आम्ही तिथं कमी पडलो म्हणून हाती तिकडे गेलेला आहे. तर मी दलित मतं जी आहेत, दलित मतावर मायावतीचा एकट्याचा पूर्ण अधिकार नाही, तर त्या मतावर रिपब्लिकन पक्षाचा अधिकार आहे आणि तसा मी तिकडे प्रयत्न करणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बघूया काय होतं. पण पक्ष व्यापक उभा करण्यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मला एकट्याला मोठं व्हायचं नाही आहे, तर मला माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे. समाजातले प्रश्न सोडवायचे आहेत, त्यासाठी माझ्या मंत्रिपदाचा मी उपयोग करणार आहे. आणि पाहूया पुढच्या काळामध्ये मी काय करतोय ते. परंतु मी मात्र पण माझ्या मनातली जी खंत तुम्हाला सांगितलेलीच आहे की बाबासाहेबांना हवा असणारा पक्ष आम्ही अजून उभा करू शकलो नाही, तो भविष्यामध्ये नक्की आम्ही उभा करू असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. जय भीम. निश्चित आणखी काही मुद्द्यांवर आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, मात्र इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय आपण माझा कट्ट्यावर. लगेच परत येणार आहोत. पाहता ABP माझा. ब्रेकनंतर ABP माझावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय माझा कट्टा आणि आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत आपल्या गप्पा सुरू आहेत. पळूया पुढच्या प्रश्नाकडे. आठवले साहेब, तुम्ही आत्ता ज्या मंत्रालयाचे मंत्री आहात, 3 राज्यमंत्री आहेत तिथे. अशी परिस्थिती होती की तुम्ही पदभार स्वीकारायला गेलात तर बहुतेक ऑफिस, केबिन किंवा खुर्ची पण तिथं नव्हती. केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांनीच तुम्हाला बहुतेक तो पदभार मग त्यांच्या खुर्चीवरून उठून तुम्हाला बसवलं. अशी परिस्थिती असताना आव्हानं खूप आहेत. देश हा इतका आपला खंडप्राय आहे, त्याचे वेगवेगळ्या जाती जमाती त्यांना न्याय मिळण्यासाठी काम करायचं हे खूप मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटत नाही का? त्याच्यासाठी कसा प्लॅन तुमच्या डोक्यात तयार? आता म्हणजे आव्हानं फार मोठी आहेतच. म्हणजे एकतर आपल्या देशामध्ये जातींची संख्या फार मोठी आहे, 6400 जाती आहेत.
त्यामध्ये शेड्यूल कास्ट आहेत, त्यानंतर भटकी विमुक्त आहेत, ओबीसी आहेत, हे सगळे आपल्या अंडर येतात आणि मोठी आव्हानं तर आहेतच आहेत. आता केंद्रीय या सोशल जस्टिसच्या खात्यामध्ये पूर्वीचे आपले थवरचंद गेहलोत ते मध्य प्रदेशचे आहेत, ते मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री, आणि त्यानंतर 2 मंत्री आहेत. तर त्या 2 मंत्री आहे, मग मलाही तिसरं मंत्री केलेलं आहे. ठीक आहे, आता आव्हानं तर आहेतच, पण आता पाहूया काम कशा पद्धतीनं करायचं आहे, त्याचं प्लॅनिंग कसं करू शकतो. माझ्याकडे आता त्या ह्याच्यामधली काय कामाची विभागणी करून कुठलं काम येणार आहे का मला अजून माहीत नाही आहे. पण आता ते ऑफिस वगैरे आता मिळेल, म्हणजे आता एक तर आणि ऑफिस जरी मिळालं नाही तर आपल्याला बाहेर कुठे बसायची सोय आहे, त्यामुळं ऑफिसचा विषय नाही आहे. पण आता मी गेल्यानंतर काय तिथे 4थ्या माळ्यावरती ऑफिस आहे सांगितलेलं आहे आणि ऑफिस मिळेल. आता एकदम मंत्री झाल्यामुळं एकदम लगेच ऑफिस त्या ठिकाणी तयार, म्हणजे ऑफिस आहे तिथे, तर ठीक आहे. तर आता माझं काम मी सुरू करणार आहे आणि मी या सगळ्या याचा अभ्यास करणार आहे. ज्यावेळेला पहिल्या दिवशी शपथ ग्रहणचा कार्यक्रम झाल्यानंतर नरेंद्र मोदीजीने आम्हाला बोलवलं होतं नवीन मंत्र्यांना, आणि त्याने अर्धा तास आम्हाला सांगितलं की मी नवीन होतो. मी प्रधानमंत्री झाल्यानंतर मी जवळजवळ 4-4 तास एका खात्यात अभ्यास केला आणि आता मला सगळ्या खात्यात अभ्यास झालेला आहे. त्याप्रमाणे आपणही चांगला अभ्यास करा त्या सगळ्यांनी आणि जी जबाबदारी तुम्हाला सोपवलेली आहे ती चांगल्या पद्धतीनं पार पाडा, असे ते म्हणाले. ज्याच्याकडे 2 मंत्रालय आहे त्याने एकाच ऑफिसमधून काम करावं. 2-2 ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा स्टाफ आणि कामाची काम बरोबर होत नाही आहे. तर या पद्धतीने त्याने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तर तू म्हणाला तसं आता आव्हानं मोठी आहेत आणि प्रयत्न करू आपण, म्हणजे काय कसं करायचं. एकूण मोदींच्या बद्दल असं म्हणतात की मोदी पंतप्रधान म्हणून फार असे बाकीच्या मंत्र्यांना फार त्यांचा धाक वाटतो. तर तुमचा जो अनुभव होता मंत्री म्हणून, आधी खासदार म्हणून तर ठीक आहे, पण आता मंत्री म्हणून तुमचा काय अनुभव होता? तुम्ही मोदींना, मला एक हे आहे, तुम्ही मोदींना तुमच्या कविता ऐकवल्यात का कधी? नाही, त्यांना ऐकून मी ज्या पार्लमेंटमध्ये म्हणतो ते ऐकतात ते, त्यामुळे कविताचा विषय नाही. पण मोदींच्याबद्दल आता मोदी एक सिरियस आणि सिन्सिअर अशा पद्धतीचे प्रधानमंत्री आहेत, लोकप्रिय प्रधानमंत्री आहेत. मी तर बघितलं आहे की विम्बली स्टेडियममध्ये लंडनच्या मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि त्यावेळेला जवळजवळ 70,000 लोक त्या स्टेडियममध्ये प्रचंड उत्साहामध्ये त्या ठिकाणी होते. यापूर्वी ते भारताचा पंतप्रधान गेला तर कोणी लोक जमत नव्हते, मग किंवा जमवले जात नसतील काय माहीत नाही. पण मोदींच्याबद्दल मात्र अट्रॅक्शन आहे. ते बाहेर जमवले लोक, तेवढे लोक नाही, जमवले म्हणजे लोक तर जमतात, लोक म्हणजे जमवले नव्हे, लोक जमतात आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक गमतात. त्यामुळं नरेंद्र म्हणजे लोक जमाय होतात आणि जमवले जात असतील. पण ते टेक्निक जे आहे ते दुसऱ्या प्रधानमंत्र्यांना नव्हतं, ते त्यांच्याकडे आहे आणि ते नेते म्हणून, कार्यकर्ते म्हणून आणि ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ते अत्यंत स्ट्रॉंग आहेत असं माझं मत आहे. आणि आता माझा अनुभव तर आहे, म्हणजे त्यांचा इतरांना धाक असेल पण मला काही त्यांचा धाक असण्याचा प्रश्न नाही आहे. ते माझे मित्रच आहेत, त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला चांगलं काम करायचं आहे. काही नवीन स्कीम ज्या असतील त्या तयार करून त्यांच्याकडून आपल्याला मंजुरी मिळवायची आहे, त्यासाठी मी चांगलं काम करेन. तुझी विचारलं त्याप्रमाणे आव्हानं फार मोठी आहेत, पण त्या आव्हानांना पेलण्याचं जे काम आहे ते काम मी नक्की करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या मंत्रालयाला न्याय कसा देऊ शकेन हा मी प्रयत्न करणार आहे. आणि मी एका खात्याचा मंत्री असलो तरी माझ्याकडे सगळ्या खात्याची माणसं येणार आहेत. मी इथं महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना मी सगळ्या मिटिंगमध्ये बोलवत होतो, रेल्वेच्या लोकांना बोलवत होतो, BPTच्यांना बोलवत होतो, केंद्रातल्या लोकांना बोलवत होतो आणि मंत्री बोलवतोय म्हटल्यावर ते येतच होते, इथले मुंबईतले लोक जे आहेत ते. त्यामुळे मी हा प्रयत्न करेन. म्हणजे आता दिल्लीमध्ये असतानाही त्यांना माहीत आहे की मी काय आहे ते काय ते म्हणजे त्यामुळं इतर खात्याची जी कामं आहेत मला सगळे मंत्री ओळखतात आणि मी एखादा फोन केला तर माझी कामे होणार आहेत आणि म्हणून मी सगळ्या खात्यांचे काम करेन असा मला विश्वास आहे. सर, तुम्ही आता गेली 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होतात. दिल्लीत सरकार होतं काँग्रेसचं, त्यांनी काय तुम्हाला मंत्री केलं नाही. इथं राज्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार होतं, तिथं पण तुम्हाला वाटा सत्तेत मिळालं नाही. पण आता BJP सोबत गेल्यानंतर तुम्ही मंत्री झाल्यानंतर शरद पवार साहेबांनी तुमचं अभिनंदन वगैरे केलं की नाही, फोन करून वगैरे? अभिनंदन केलं ना, आणि काँग्रेसवाल्यांचे मला फोन आले, त्याने अभिनंदन केलं आणि पवारसाहेब आणि माझी भेट नेहमी होती. सेंट्रल हॉलमध्ये आम्ही बसत होतो आणि पवारसाहेबांना वाटत होतं की आपल्याला मंत्री करतात की नाही, परंतु
तुम्ही त्यांना म्हणाल होतो की मी नक्की मंत्री होणार आहे, तुमच्या काळामध्ये होऊ शकलो नाही पण यावेळेला मंत्री होण्याची शक्यता आहे. तर त्या पद्धतीनं अनेक लोकांनी माझं अभिनंदन केलेलं आहे, काँग्रेसमधल्या केलेलं आहे. मला देशभरातून तर फोन आलेच आले, परंतु देशाच्या बाहेरून मला लंडन असेल, अमेरिका असेल, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, अबुधाबी, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, फ्रान्समधून अशा अनेक देशातून मला फोन आले आणि माझ्या मंत्रिपदाबद्दल ते अभिनंदन केलेलं आहे. आणि मला काय माहीत नव्हतं की माझं मंत्रिपद तिथंपर्यंत पोचलेलं आहे, परंतु सर्व जगभरामध्ये जे आपले आंबेडकराईट लोक आहेत, त्यानंतर आपले इंडियन लोक आहेत, भारतातले राहणारे लोक तिथं जे आहेत, या सगळ्यांना कळलेलं आहे की मी आता मंत्री झालेलो आहे. आणि मला हे कळलेलं आहे की ते माझं ते माझे मित्र आहे, त्यामुळं हे आपल्या मंत्रिपदाचं जे आणि आपल्यासारख्या मीडियाने मला एवढं सहकार्य केलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपण पब्लिसिटी दिली, सगळ्यांना दिली पण त्यामध्ये जास्त पब्लिसिटी आपण दिली. त्यामुळं मी चांगलं काम करेन. तुझे प्रश्न विचारले आव्हानं जास्त आहेत पण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. आता माझ्याकडे अनुभव, तुम्ही 20-21 वर्ष मागची काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होता, तर 2 वर्षांपासून 2014च्या आधीपासून तुम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत आहात. कुणाचा अनुभव तुम्हाला जास्त चांगला वाटतो, म्हणजे मोदींचा की पवार साहेबांचा? आता ते जर म्हटले की पवारांचा म्हणून तर राहील का मंत्रीपद? नाही, कुणाचा अनुभव चांगला आहे असं म्हणण्यापेक्षा दोघांना माझा अनुभव चांगला आहे. कारण ज्याच्यासोबत मी जातो त्यांची दोस्ती मी टिकवतो. मी विनाकारण काहीतरी जास्त उचापत्या करत नाही आहे. त्यामुळं माझ्याबद्दल आता पवार साहेबांचे माझे संबंध अजूनही चांगले आहेत. त्यामुळं असं काय मी पवार साहेबांच्या विरुद्ध कधी बोलत नाही किंवा काँग्रेसवाल्यांच्या विरुद्ध बोलत नाही. फक्त मला जे मिळालं ज्या वेळेला त्यांनी देणं आवश्यक होतं, UPAच्या काळामध्ये मला धुरवत ठेवलं आणि लोकांचीच इच्छा होती की बाबासाहेबांच्या नंतर मंत्रिपद मिळणार आहे आपल्याला. आणि आता तुम्ही लोकांमध्ये जर उत्साह बघितला तर लोकांनी गावागावामध्ये फटाके वाजवले. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही ज्यांच्याकडे जाता त्यांची सत्ता येते. आता ह्यांचे वाईट दिवस आल्यानंतर परत तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाणार आहात का, म्हणजे त्यांची सत्ता येईल? कारण त्यांचे वाईट दिवस आल्यानंतर तुम्ही यांच्याकडे आला. माझी जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत जाणार नाही. जाण्याचा विषय नाही. राजकारणामध्ये काय घडू शकते, म्हणजे एक तर आता मी तर शिवसेना भाजपसोबत 5 वर्ष आहे आणि पुढे काय करायचं त्या संबंधात 5 वर्षांनंतरचं कोणी बघितलं? 5 वर्षानंतर कोणी बघितलं हे बघितलं नव्हतं आम्ही, पण बघितलं आम्ही. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे राजकारण म्हणजे असं काय म्हणत. आणि आता सध्या काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. पण काँग्रेस राष्ट्रवादीवाले आमच्याकडे येतात का आम्ही बघू, म्हणजे आमच्याकडं बघा, म्हणजे राजकारणात पोय. पण आता मी यांच्याबरोबर आहे, ती माझी जबाबदारी मी टिकवणार आहे, माझी दोस्ती मी टिकवणार आहे. पुढं काय करायचं ते पक्ष ठरवेल आपला. आठवलेची तुमच्या नावानं ज्या कविता खपवल्या जातात सोशल मीडियावर, त्यावर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही हेतुपूर्वक दुर्लक्ष करतात त्या? नाही, मला काय म्हणतात, कविता तुमच्या नावानं ज्या एकूण सोशल मीडियावर तुमच्या नावानं खूप कविता चालू असतात, पसरवल्या जातात, तर तुम्हाला काय वाटतं? ते बघून आनंद वाटतो, वाईट वाटतं, राग येतो? नाही, म्हणजे माझ्या नावाने ज्या कविता येतात, माझ्या नावाने ज्या कविता येतात त्या फार लोकांकडे जातात. तेव्हा ठीक आहे, मला काय राग येण्याचा प्रश्न आहे. आता मी जी पद्धत आता मी जर समजा इथं आता तुमची ही कविता केली तर मला ते नंतर म्हणण्यामध्ये मला त्यामध्ये इंटरेस्ट नसतो आणि मी काय त्याचं पुस्तक पण काढत नाही. त्यामुळे मला एक सवय आहे ती. मग पण ही कशी लागली? पूर्वी तर नव्हती ही सवय, अचानक कशी काय? कवितांचं कसं काय, म्हणजे त्याला असं ह्याच्यात म्हणायचं तर कवितांचा किडा कसा चालला? नाही, कवितांचा किडा म्हणजे कवितांचा माझ्या डोक्यामध्ये असतो किडा, कारण मी उचललेला आहे कवितेचा तिडा. विडा मी उचललेला आहे. चालतंय. आणि मला माहित आहे तुमचा माझा कट्टाचा तिडा. मला माहित आहे माझा कट्टाचा तिडा, कारण मी बऱ्याच वेळेला खाल्लेला आहे पाव आणि वडा. पण हे सुरू कसं झालं, म्हणजे कवितांचं हे खूळ कसं सुरू झालं? सुरू कसं झालं म्हणजे मी सांगलीकर आहे, म्हणजे मी सांगलीतून आलेलो आहे, तिथल्या वातावरणामध्ये मी राहिलेलो आहे. असं आहे, तुम्ही असं म्हणता मी सांगलीकरात, सगळ्यांना वाटायला मी पण आता करायला लागलो. काही दिवसांनंतर माझं पण कविता करणं सुरू होणार असं वाटायला लागलं. करा ना, चांगली गोष्ट आहे ना. कविता म्हणजे हसत खेळत आपण आपली जिंदगी जी आहे ती आनंदमय असली पाहिजे. पण पूर्वी तुम्ही अशा कविता करत नव्हता, ते कसं अचानक कसं सुरू झालं? नाही,
करत नव्हता, परंतु केल्याशिवाय काही मिळत नाही माझ्या लक्षात आलं. नाही, मला एक मी पॅन्थरच्या काळामध्ये मला अशी सवय होती, मी काही साहित्य संमेलनं पाहिली होती आणि साहित्य संमेलनामधली जी अध्यक्षांची किंवा त्या वक्त्यांची भाषणं असायची ती खुसखुशीत असतील तर लोकांना आवडायची. फार वैचारिक बोलत राहिलं तर ते लोक म्हणायचे कधी संपवतो या बाबा भाषण. परंतु हसत खेळत खुसखुशीत बोलणारी भाषणं लोकांच्या लक्षात राहतात. आणि मग मला माहीत आहे की मी जर सभेमध्ये एखादा यमक जुळवून काही शेर मारला मी हिंदीमध्ये तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. म्हणजे एकदम लोक टाळ्या वाजवायचे आणि मला प्रतिसाद द्यायचे. त्यामुळं माझी लिडरशिप वाढली, मला लोक जास्त बोलवायचे सगळीकडे. आणि नंतर पार्लमेंटमध्ये सुद्धा मी ज्या कविता केल्या, कोणाला काय वाटत असेल या कविता काय नुसता यमक आहे, पण तुम्ही जुळवून बघा यमक लगेच. त्यामुळं मी जर त्या कविता केल्या तर त्या माझं भाषण कधी आहे ते लोक वाट बघत बसायचे आणि मी कोणती कविता करणार आहे. म्हणजे जसं आता मी याच्यामध्ये काहीतरी भाषणामध्ये केली आहे कविता की मी बाबासाहेब आंबेडकरांना करून वंदन, मी बाबासाहेब आंबेडकरांना करून वंदन, मी करतो नरेंद्र मोदींचं अभिनंदन. नाही नाही, म्हणजे अशा कविता मी लगेच बसून करतो. तर ठीक आहे, तर म्हणजे एक मला आवड आहे, कोणाला आवडो की नाही आवडो, परंतु या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हालचाल आहे आणि लोक माझ्या नावाने कविता करतात. तर ती कविता त्यांनी केलेली कविता ती माझीच कविता आहे. कारण त्यांनी कुणी जरी कविता केली तर ती माझीच कविता आहे. कारण हा कट्टा आहे माझा, हा कट्टा आहे माझा, नाही एकट्याचा तुझा. एखादा कविता संग्रह वगैरे काढायचा आहे का सर? एखादा कविता संग्रह काढायचा आहे? नाही, सगळं आता बघूया. आता मी असं लिहिलेलं आहे, असं बघूया, असं तुम्ही काढू शकतो. तुम्ही ते मंत्रिपदाचा पदभार घेताना एक अर्धा तास उशीर झाला आणि तिथे थावरचंद गेहलोत यांना सुद्धा तुम्ही एक कविता ऐकवली असं वाचण्यात आलं आम्हाला. ती कुठली कविता होती, आठवते? नाही, अर्ध्या जोर नाही, ते 3 वेळ ठरली होती. मी तिथं 10-15 मिनिटं उशिरा पोहोचलो आणि ते चिडले आणि तुम्ही कविता ऐकून त्यांना शांत केला असं ऐकलं आम्ही. काय कविता काय माझ्या लक्षात नाही. काय बरं, पण ते नाव घ्यायला तुम्ही कसं विसरलात? आठवले कसं विसरले नाव घ्यायला? नाही, माझं नाव आठवले आहे, त्यामुळं विसरलो. म्हणजे आता ते जो तो हे पेपर होता तो त्याच्यामध्ये मी आहे, म्हणजे ते असंच असतं, ते नाव नसतं ते. आणि तो पेपर जो मंत्री बनणार आहे त्याच्या हातामध्ये देतात. आता मला माहिती आहे ते, पण बोलता बोलता मी म्हटल्यानंतर मला वाटलं की मीच आहे. त्यामुळे मीच आहे तर नाव घेईन घ्या. मला सगळे लोक बघतात, मी जे शपथ घेतो, जरी मी नाव नाही घेतलं तरी काय दुसऱ्याला कोणी दुसरा मंत्री होणार तरी पण. आणि तरी पण मला हा विषय चर्चेत आणायचा होता की मीच इथं आहे आणि मग नावाची काय आवश्यकता आहे. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे बोलता बोलता आता मी गांभीर्यपूर्वक मग खाली दिवळ आहे, मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, तर ठीक आहे, ते जरी असलं तरी, ते टेक्निकल जरी असलं तरी मी. त्यामुळे बाकी कुणाची नाही लक्षात राहिली शपथ, तुमची लक्षात राहिली? मला ती लक्षात ठेवायची होती. रामदासजी, तुमच्या कविता जितक्या खुमासदार असतात तितकेच तुमचे ड्रेस ही चटकदार असतात. नाही, चटकदार असतो कारण मी मटकदार आहे. नाही, ठीक आहे, दरवेळी ड्रेस लक्षात राहतो, पण यावेळी पगडी होती, ती कुणी डिझाईन केली होती? नाही, पगडी म्हणजे आता मला ती इकडची पगडी ती न्यायची होती, पण ती आता मी काही गडबडीमध्ये मला काय अजूनही शंका होती माझा नंबर लागतोय की नाही. पण असं आहे की एक पगडी नेऊन ठेवली असती तर काय फरक पडला असता? वाया थोडीच गेली असती. नेऊन ठेवलीच असती, एक कधी ना कधी मिळालंच असतं ना, वाया थोडीच गेली असती. मिळालं असतं, पण ते आता मला ती आपली सांगलीची कोल्हापूरची पगडी बांधायची होती, आपली पगडी बांधायची होती, फेटा. तर ते मला 3 तारखेला रात्री 11:15 वाजता अमित शहा यांचा फोन आला की तुम्ही उद्या सकाळी दिल्लीला या. मग काय या काय मला काय माहीत नव्हतं. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी 2:45ला मला सांगितलं की उद्या तुम्हाला शपथ घ्यायची आहे. मग आता बाकीचं काय फेटाफेट अशी काही मला तयारी करता आली नाही. आणि मला अनेक वेळेला असं सांगण्यात आलं की तुम्हाला करणार आहे, पण माझं काय नंबरला लागत नव्हता. पण यावेळेला मात्र पक्का नंबर माझा लागला.
मग ती आणली कुठून होती? हा? कुठली पगडी होती ती? नाही, ही पगडी युपीच्या लोकांनी आणून मला सकाळी मंत्रीपदाची शपथ घेण्याच्या अगोदर सकाळी महाराष्ट्र सदनमध्ये त्यांनी मला ही पगडी घातली आणि मग त्याच वेळी मी विचार केला की थोडं बाकीची कोणाची पगडी नसणार आहे, त्यामुळं माझी निळी पगडी जी आहे, निळी पगडी मग ती सांगितली मी आणा म्हणून आणि ती पगडी आणली आणि ती पगडी घातली. ती निळ्या रंगाची पगडी होती, पण माझी शपथ जी आहे ती मी नाव न घेतल्यामुळे लक्षात राहिली, त्यानंतर माझ्या पगडीमुळे लक्षात राहिली, त्यानंतर मी जय भीम जय भारत म्हटल्यानंतरही आमच्या लोकांना आनंद वाटला की आपला माणूस तिथं गेल्यानंतर तो जय भीमला विसरत नाही तिथं. आणि त्या पद्धतीनं माझी शपथ ही तुझी सगळ्यांना, आणि राष्ट्रपती तर माझ्याशी अत्यंत चांगलं बोलले, म्हणजे हाँ आठवले जी बहुत अच्छा है, बहुत अच्छा है, अच्छा मैं बोला मैं भी अच्छा हो गया हूँ, मैं भी अच्छा है. पण ती शपथ घेताना कुठले क्षण तुम्हाला आठवले? तुम्ही इमोशनल झाला होतात? कोणाची आठवण झाली खास मागच्या सगळ्या प्रवासामध्ये? आठवणी तर आता प्रवासाच्या झाल्याच. मी आता ज्यावेळेला पॅन्थरच्या काळामध्ये काम करत होतो त्यावेळेला मी तुमच्या पेपरच्या गाड्या ज्या जायच्या मुंबईवरून पुण्याला वगैरे त्या गाडीत बसून मी गेलेलो आहे. मी त्या काळामध्ये रिझर्वेशन न करता मी ट्रेनमध्ये बसून आणि उभा राहून गेलेलो आहे, बसमध्ये मी उभा राहून गेलेलो आहे. आणि मी कोण आहे हे कोणाला त्यावेळेला काय माहीत नव्हतं, त्यावेळेला टी व्हीवाले तर नव्हते, आज तर मला सगळे ओळखतात. पण त्यावेळेला मी बसमध्ये उभा राहून गेलो आणि मग जिथं माझी सभा आहे तिथं मी खाली उतरलो तर तिथं 4-5 पोरं असायची, सगळे निळे झेंडे आणि घोषणा देत पट्ट्या बांधलेली. आणि मग त्यांना कळायचं की अरे हा मोठा माणूस होता, हा आठवले होता. तर हे सगळे दिवस मला आठवले कारण मला नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात पाठवले, त्यामुळं म्हणजे अशा गोष्टी आठवल्या. आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम केल्यानंतर कधी ना कधी न्याय मिळतो. मी काम करताना मी कधी मंत्री बनेन असं मला वाटलं नव्हतं, मला एखादं घर मिळेल असं मला वाटलं नव्हतं. मला 500 फुटाचं घर घ्या लोक म्हणायचे, पण माझ्याकडे त्यांना पैसा नव्हता मंत्री होण्याच्या अगोदर. त्यामुळं हे सगळं जे आहे आपण काम करत राहिलो की लिडरशिप असेल, लिडरशिपच्या हव्यासासाठी काम केलं की नेतृत्व मिळत नाही. कार्यकर्ता म्हणून काम केलं तर तुम्हाला लोक मानतात. आणि माझा अनुभव हा आहे की कार्यकर्ता म्हणून माझे सर्व क्षेत्रात मित्र आहे, सगळ्या जातीमध्ये मित्र आहे, सगळ्या धर्मामध्ये मित्र आहेत. आणि हे सगळं मला आठवलं. आणि आपण हे एवढं जे आतापर्यंत काम केलेलं आहे लोकांसाठी, आठवलेजी, त्यामुळेच आपल्याला ही संधी मिळाली असं मला वाटलं. आठवलेजी, तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललात की नरेंद्र मोदींचा प्रत्येक खात्याचा अभ्यास आहे, प्रत्येक खात्याबद्दल ते एक रिपोर्ट कार्ड मागवत असतात वेळोवेळी. तुम्हाला किती मार्क मिळतील असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला आता काम करावं लागणार आहे तुमच्या खात्याचं? नाही, माझ्या खात्याचे आता मी अभ्यास करेन, म्हणजे मला अगोदर माहितीच आहे काय स्कीम आहे. पण आता माझं खातं जे आहे ते अजूनही कसं त्याला आकार द्यायचा, अजून कसं डेव्हलप करायचं, नवीन ज्या स्कीम्स आहेत त्या कशा करायच्या. एक तर समाजाला जोडण्याचं जे काम आहे, जाती व्यवस्था जी आहे ती कमी करण्यासाठी नव्या संस्था कशा उभ्या करायच्या, कार्यकर्ते कसे उभी करायचे, लोकांमध्ये त्यांचा प्रचार कसा करायचा. मिळतील तुम्ही मार्कांची तयारी कराल की नाही? कारण प्रत्येक खात्याचं रिपोर्ट कार्ड ते मागवत असतात वेळोवेळी, तर त्याच्यात मार्क चांगले मिळावे याच्याकरता तुम्ही काय करणार आणि किती मार्क मिळतील तुम्हाला तुमच्या खात्याकरता? मला मार्क 98% मिळतील मला. नाही म्हणजे चांगले मिळतील. मी चांगलं काम आता माझ्याकडे ते पूर्ण मंत्रालयात नसणार आहे, परंतु जे मिळालेलं आहे ते माझं काम मी चांगलं करेन. आता त्यामध्ये 3 मंत्री आहेत, त्यामुळं जी जबाबदारी मला देतील त्यामध्ये मी चांगलं काम करेन. पण नवीन स्कीम जी आहे, माझ्या डोक्यामध्ये ज्या काही आयडिया आहे त्या आयडिया समोर आणून प्रधानमंत्र्यांकडून त्या स्कीमना मंजुरी कशी मिळवायची, अजूनही लोकांचा फायदा कसा करायचा, या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन. आता मगाशी तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या काळातल्या त्या सगळ्या संघर्षाबद्दल जेव्हा बोलत होता, ज्या वेळेला तुम्ही शिकत होतात, तुम्ही फार प्रतिकूल परिस्थितीतनं सांगलीतनं मुंबईत आलात आणि सगळं तुमचा जो प्रवास आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण त्या काळामध्ये शिकल्यानंतर नोकरी करावी आणि आयुष्यात सेटल व्हावं असं जे बाकी सर्वसामान्य सगळ्यांचं स्वप्न असतं की किंवा सगळ्यांना जे वाटतं की शिकावं, नोकरी करावी, घरचं आपलं फार वाईट आहे तर ती परिस्थिती तिकडची जरा बरी करावी, तुम्हाला त्या काळामध्ये असं वाटलं होतं का कोणत्या टप्प्यावर? किंवा जर वाटलं नाही तर का वाटलं नाही की
आपण ह्या पद्धतीनं आपलं आयुष्य बाकी सगळे जसं चार चौघं जसे जगतात तसं जगावं. तुम्ही ह्या संघर्षाचा मार्ग का घेतला? नाही तर मला असं वाटतं की मी एक आंबेडकरी मुवमेंटमधून आलेला मी एक विद्यार्थी पण होतो. तुम्ही नंतर असाल ना का विद्यार्थीपासून होता? नाही म्हणजे विद्यार्थी असताना बाबासाहेबांची जयंती साजरी करणं, सावळजमध्ये चांगली धूमधाममध्ये जयंती साजरी करणं हायस्कूलमध्ये असताना, त्यामुळं बाबासाहेबांच्या बद्दल त्या काळापासून आम्हाला प्रेम होतच होतं. मुंबईला आल्यानंतर पॅन्थरची मुवमेंट सुरू होती आणि मग त्या पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये मी ओढला गेलो. त्याचं कारण हे होतं की अन्यायाचा प्रतिकार करण्याची भावना माझ्या मनात राहिली आणि सवर्ण समाजातल्या मुलांशी माझे फार चांगले संबंध होते. कधी भांडणं झाली तर आम्ही मारामाऱ्या केलेल्या आहेत. परंतु माझं मत असं होतं की आपण आता मुंबईला आल्यानंतर आपण कॉलेजमध्ये शिकत असताना पॅन्थरची मुवमेंट इथं सुरू होती आणि मग त्या पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये मी ओढला गेलो आणि मग तू जे म्हणतो की बाबा नोकरी करावी, शिकावं, नोकरी करावी, आनंदात राहावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. पण मला काही तसं वाटलं नाही. मला असं वाटलं की आपण बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये काम करावं आणि सगळ्यांनी नोकरी केली तर मग नोकऱ्या तर लावायच्या कोणी. सगळ्यांनी नोकऱ्या जर केल्या तर कुणीतरी सॅक्रिफाईस थोडा केला पाहिजे आणि म्हणून मला तर त्यावेळेला माझी आई शेतामध्ये कामाला जायची. माझ्या आईने तर फार मोठे कष्ट उचललेले आहेत आणि माझी आई ही आयुष्यभर एकटी राहिलेली आहे. म्हणजे एकतर देशातलं फार मोठे उदाहरण असेल की आपलं कॅरेक्टर सांभाळून फक्त मी 6 महिन्याचा असताना माझे वडील वारले होते आणि माझ्या आईने मला सांभाळलं की या पोराला सांभाळण्यासाठी आपण दुसरं लग्न करता कामा नये आणि दुसऱ्याच्या शेतावर काम करत माझी आई राहिली. तर हे जे आहे ते सगळं म्हणजे काय काय विचारलं नाही. पण असं आहे की आईची अपेक्षा असेल ना त्यावेळेला की आता मुलगा शिकलाय आपला तर त्यांना आता नोकरी करावी, मार्गी लागावं, लग्न करावं आयुष्यात. त्यावेळेला आईला वाटत होतं ते पोरांनी शिकावं आणि नोकरी करावी आणि मी जे कष्ट उचललेले आहे त्याच्यामध्ये मलाही काहीतरी थोडी चांगले दिवस येतील असं आईला वाटायचं. मी तर त्यावेळेला पॅन्थरचं काम करत असताना मी कार्यकर्त्यांना म्हणत होतो की माझ्या आईला महिन्याला 500 रुपये तरी पाठवा कोणीतरी आणि पण तेवढे 500 रुपये मला मिळत नव्हते त्यावेळेला. पण माझी आई काम करत राहिली आणि अचानकपणे मी मंत्री झालो. म्हणजे तुम्ही मंत्री होईपर्यंत आई काम करत होते? हां, मंत्री होईपर्यंत काम करत होतो. मंत्री झाल्यानंतर काही दिवस काम करत होते. नंतर मी सांगितलं की आता काम करू नको, मी काम करतो आता. आणि आई इकडं मुंबईला आली आणि मग आता मुंबईला ती आई माझ्यासोबत राहते. तर म्हणजे आईची इच्छा होती अशी, पण मीच हे ठरवलं की बाबा नोकरी करायची नाही आणि समाजासाठी काम करायचं आणि कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहिलो, नेता म्हणून काम करत राहिलो नाही. माझं मत असं आहे की नेता म्हणून काम केलं की लोक नेता मानत नाहीत. कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम केलं तर लोक नेता समजतात. आणि माझा अनुभव असा आहे, माझ्यासोबत हजारो लाखो लोक सगळ्या महाराष्ट्रात देशामध्ये आहेत. अनेक सायंटिस्ट आहेत, अनेक प्रोफेसर आहेत, डॉक्टर आहेत, सगळे आईज अधिकारी आहेत. त्यामुळे माझे मित्र सगळे आहेत. त्यामुळं पण मी नोकरी केली नाही, यासाठी केली नाही की कुणीतरी नोकऱ्या लावण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून मी काही नोकरी केली नाही. आठवले साहेब, आत्ता तुमच्यावर प्रेम करणारी जनता आहे महाराष्ट्रामध्ये. अलीकडच्या तुमच्या या कवितांमुळं पण कदाचित असेल, तुमच्याबद्दल चांगलंच विचार करणारी लोक आहेत. पण आता कॅनव्हास बदलला आहे, केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा भार तुमच्यावर आहे. तर आम्हाला असेच हसत खेळत कविता करत करत राजकारण करणारे आठवले बघायला मिळतील का या भाराच्या खाली थोडेसे दबलेले राज्यमंत्री पदाचा भार आल्यामुळं दबलेले गंभीर आठवले बघायला मिळतील पुढच्या काळात? गंभीर म्हणजे आता गंभीरी तुम्हाला कधी कधी गंभीरी मी असेल, म्हणजे काम करताना गंभीर असेल. पण जर तुम्हीच मला सांगितलं एखादी कविता करा, तुम्ही जर म्हणाला ती कविता करू नका, तर मी काही कविता करणार नाही. नाही नाही, तुम्हीच मला सांगताय तुम्ही कविता करा, तुम्ही कविता करा तर मग मी करतो. म्हणजे कविता विषय नाही, पण तुझं गोष्ट खरी आहे की मंत्री झाल्यानंतर तसं आज मी हसत खेळत मी तुमच्याशी आहे, तसा मी उद्या राहणार आहे का? तर आता मी मंत्री असताना तुमच्याशी हसत खेळत आहेच आता. त्यामुळं पण पुढे ज्या वेळेला चांगली कामं करायची आहेत, कामासाठी मी कामं करत राहीन. आठवलेजी, तुम्हाला खाण्यापिण्याची खूप आवड आहे, तुम्ही वेगवेगळे पदार्थ कायम खात असता. तुम्हाला खाण्यापिण्याची खूप आवड आहे, तुम्ही वेगवेगळे पदार्थ खात असता. त्यातला आवडता पदार्थ कोणता? मला सगळ्यात जास्त वडापाव आवडतो, नंतर भजी आवडतात, मेथीची भाजी आवडते, नंतर बोंबलाची चटणी आवडते, बाजरीची भाकरी आवडते. तुला काय आवडतं?
शिववाडा आवडतो का दुसरा असं विचार? शिववाडा आवडतो काय? की साधा आवडतो? शिववाडा आवडतो. शिववाडा आवडतो का दुसरा वडा असं विचारतो? शिवसेनेचा वडा आवडतो का? नाही, शिववडा थोडा थोडा खातो आणि भीम वडा खातो. वडा जो बटाटा वडा जो आहे तो बटाटा वडा आपण खातो. पूर्वी मी अनेक वेळेला खाल्लेला आहे, भुर्जी पाव खाल्लेला आहे. त्यामुळं तरी मी काय आजारी पडत नाही, म्हणजे मी काही खाल्लं तरी. अशी अपेक्षा जनतेनं आता अशी अपेक्षा करायची का की तुम्ही ज्या पद्धतीनं शीघ्र कविता करताय तसं त्याच गतीनं तुम्ही काम कराल नवीन मंत्रालयामध्ये आणि त्या तुमच्या शीघ्र कवितांना आम्ही आपलं मानतो, प्रेम करतो, पण या कवितांपेक्षा दर्जा तुमच्या कामाचा आणखी खूप चांगला असेल. ठीक आहे ना, म्हणजे आता एक तर असं एक कवितावर हा एक वेगळीच साईड झाली, आपली कल्चरल साईड झाली. पण माझी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जबाबदारी माझी वेगळी राहणार आहे. आणि म्हणून मी अगोदर म्हणालो की या सोशल जस्टिस हे खातं देशात 125 कोटी लोकांचं हे डिपार्टमेंट आहे. स्कीम छोट्या मोठ्या असतील, त्यामध्ये नवीन काही स्कीम अजून आणायच्या, बजेट कसं वाढवायचं, या दृष्टिकोनातून मी माझ्या पदाचा उपयोग करणार आहे. ज्यावेळेला मी थवरचंद गेलो त्यांच्यासोबत ज्यावेळेला मी चार्ज घेतला त्यावेळेला त्यांनाही चांगला विश्वास वाटला की आठवले आता माझ्यासोबत आलेले आहे. तर मला अजूनही काही स्कीम्स करण्यासाठी, की त्या पक्षाचे असल्यामुळं ते काही जास्त बोलू शकत नाहीत, पण आठवले बोलू शकतात, आठवले प्रधानमंत्र्यांना सांगू शकतात. अजूनही आपल्या मंत्रालयाला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि तो म्हणाला तसं मी चांगलं काम करेन. म्हणजे मला इथला समाज कल्याण खात्याचा अनुभव मला आहे. फक्त आता प्रॉब्लेम एवढाच आहे की माझ्याकडं सगळ्या देशातले लोक येणार आहेत, येत राहणार आहेत. त्यामुळं मग मलाही लोकांनी काम करण्यासाठी संधी द्यावी. आता मी 2 दिवस बघतोय की आपल्या लोकांमध्ये फार मोठा उत्साह आहे, फोटो काढण्यासाठी उत्साह आहे, सारखे लोक मोठ्या संख्येने येत आहेत. तर ते आलेच पाहिजेत, पण आता स्वागतापेक्षा मला काम करू द्या. म्हणजे लोकांनी नाही, एक हे असं की एकूण तुमची जी प्रतिमा आहे ती तुम्ही खूप कार्यकर्त्यांमध्ये पॉप्युलर आहात आणि तुम्हाला त्यांच्यासारखं राहायला बोलायला आवडतं. पण ह्याचा दुष्परिणाम जो आहे ते म्हणजे सिरियस घेत नाहीत लोक. आणि त्याच्यामुळं कदाचित म्हणजे ज्या अपेक्षा तुमच्या होत्या की ह्या वेळेला मंत्रिपद मिळेल, त्यावेळेला मिळेल मंत्रिपद, तर कुठंतरी हे शीघ्र कविता किंवा राजकारण करण्याची ही जी पद्धत आहे त्याच्यामुळं तोटा झाला आत्तापर्यंत, असं नाही वाटत तुम्हाला? नाही, मला असं वाटत नाही. म्हणजे आता मी हसत खेळत असल्यामुळंच मला हे मिळालेलं आहे. त्यामुळे असं काही सिरियसचा विषय नाही. ज्यावेळेला सिरियस असतो त्यावेळेला सिरियस असतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा मी सिरियस आहे की नाही ते. मुख्यमंत्री सांगतात की आठवले हे अत्यंत चांगल्या स्वभावाचे आहे, ते जास्त उलटसुलट बोलत नाहीत. त्यामुळं ठीक आहे, म्हणजे त्यामुळं असं झालेलं आहे असं मला वाटत नाही आहे. आणि अशा पद्धतीची जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर मी चांगलं काम करतो हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळं यावेळेलाही नक्कीच मी चांगलं काम करेन आणि मला जी जबाबदारी मिळालेली आहे ती जबाबदारी मी कौशल्यानं पार पाडेन असं मला विश्वास आहे. निश्चित. आणि या नवीन जबाबदारीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली करता. आणि तुम्ही इकडे आलात आणि इतक्या दिलखुलासपणे गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप खूप आभार. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. तेव्हा माझा कट्ट्यावर आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.